मार्गदर्शक आदरणीय श्री दिलीप शेठ मोहिते पाटील आपण उपस्थित राहिलात, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत। या ठिकाणी आमदार साहेबांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे। हा सन्मान करण्यासाठी खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। हा सन्मान करण्यासाठी पंढरपूर संस्थानचे विश्वस्त निवृत्तपरायण शिवाजी महाराज 70 उमेदवार मला शोधायचे आणि म्हणून थोडस प्रेशर माझ्यावर नाही मिळत आहे। माझ्या कुटुंबियाच्या वतीनं माझ्या तालुक्यातील जनतेच्या वतीनं आता साहेबांना शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहे। कारण म्हणजे आत्रे साहेबांचा मी माझा परिचय सुदुम्राचे गाड्या भविष्यही सांगतात आणि त्याच्या पलीकडे आमचे कौटुंबिक संबंध निर्माण झाले। त्यामुळे अनेक वेळा जेव्हा दिहुला येतो त्यावेळेला अवश्य त्यांना भेटतो, वैचारिक देवाणघेवाण होतो। तो उत्तम लेखक आहे, अनेक पुस्तकांचं लेखन त्यांनी केलं, अनेक दिवाळी यांच्यामध्ये त्यांनी लेख लिहिले आणि बऱ्याच वेळेला दिवाळी यंत्रातलं त्यांचं जे भविष्य आहे त्या अनेकांच्या बाबतीमध्ये खरं ठरलं। वेळेनुसार पत्रिका मांडायची, मिळेल चांगला वर मिळेल ही सांगण्याचं काम ते अनेक वेळा करतात। ही हातोटी आहे, कला आहे आणि हे सगळं करताना त्यांच्याकडे धार्मिक अनुष्ठान हे तपस्येत नाही, साधनेत नाही आणि त्याची साधना सुद्धा करतात। पण हे सगळं करत असताना कुठल्याही गोष्टीला अवलंबर नाही, कुठल्या गोष्टीची नाटकबाजी नाही, ते आहे तर सरळ सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये लोकांना सांगायचं आहे आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवायची नाही। त्या ठिकाणी लोकांचं भविष्य सांगत बसायचं असं काही प्रकार आत्रे साहेबांनी कधी केला नाही। याच्यापेक्षा काही याच्या पलीकडे फारशा काही अपेक्षा त्यांच्या नाही आणि म्हणून एक सुखी कुटुंब असं आपण समजून त्यांच्याकडे पाहतो। त्यांच्या लहानपणापासून दिहोमध्ये ते राहिले, इथं वाढले, इथं मोठे झाले, इथंच त्यांच्यावर संस्कार झाले। राजकीय जीवनामध्ये काम करणारे अनेक लोक स्वर्गीय रामकृष्ण मोऱ्यांपासून सदानंद मोऱ्यांपर्यंत सगळे त्यांचे मित्र आहेत। मैत्रीमध्ये कधी एकतर्फी प्रेम करतायत, ते आपल्या मित्रावर मनापासून प्रेम करतात, मित्र त्यांच्यावर मनापासून प्रेम करतात। म्हणून आज सगळ्या मित्रांनी ठरवलं त्यांच्या वयाला 75 वर्ष मला वाटतं पूर्ण आले। सेंचुरी व्हायला फक्त 25 वर्ष बाकी आहेत। तर 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अजूनही त्याचा फिटनेस त्या पद्धतीने चांगला आहे। तर सगळ्या मित्रपरिवारानं ठरलं की ज्यांना दीर्घायुष्य आणखी लाभायचं असेल त्यांच्यावर अधिकचं प्रेम केलं पाहिजे, त्यांना अनेकांच्या शुभेच्छा मिळाल्या पाहिजेत आणि म्हणून सगळ्या मित्रांनी मिळून हा शुभेच्छा वर्षावाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। अनेक लोक येत आहेत, सगळेच जण आपण शुभेच्छा देणार आहात की त्यांच्यापेक्षा वयानं लहान आहे, त्यामुळं माझ्या वतीनं माझ्या तालुक्यातील जनतेनेच अपेक्षा आणि मित्र व्यक्त करतो। परत एकदा त्यांना शुभेच्छा देतो। पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे म्हणून आपल्या सर्वांची अनुमती घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।
कृष्णवत तंत्रज्ञ म्हणून ते सेवेत दाखल झाले आणि जवळजवळ वयाची 36 वर्ष त्यांनी या आरोग्य सेवेसाठी अतिशय सेवाभावनेनं काम केलं. पण हे काम पाहत असतानाच त्यांनी देहूच्या समाज जीवनामध्ये सुद्धा मनापासून काम केलं. रोटरी क्लबचं अध्यक्षपद भूषवत असताना विविध सामाजिक कामं केली. अवघ्या महाराष्ट्राला भूषण वाटावं अशी व्याख्यानमाला म्हणजे देहूची प्राध्यापक रामकृष्ण मोरे व्याख्यानमाला, या व्याख्यानमालेचं अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलं. नव्हे तर या व्याख्यानमालेच्या माध्यमातून महाराष्ट्रातले नामवंत वक्ते या देहूमध्ये कसे येतील यासाठी त्यांनी मनापासून कष्ट घेतले. एक अभ्यासक म्हणून दादांचं नाव अवघ्या महाराष्ट्रामध्ये एक उल्लेखनीय आणि आदराने घेतलं जातं. आणि अशा दादांचा अभिष्टचिंतन सोहळा आज देहू ग्रामस्थ बंधू भगिनींच्या वतीनं सर्व स्नेहीजनांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय. आणि या सोहळ्याचं प्रास्ताविक मांडण्यासाठी अगदी लहानपणापासून ज्यांचा सहवास त्यांना लाभला आणि त्यांचे वर्गमित्र अभिमानाने कायम त्यांच्या अनेक गप्पांमध्ये माझ्या जीवनाच्या जडणघडणीमध्ये जर कोणाचा वाटा असेल तर आदरणीय डॉक्टर सदानंदजी मोरे सरांचा वाटा आहे हे अभिमानाने ते सांगतात. आणि महाराष्ट्र संस्कृती आणि साहित्य मंडळाचे अध्यक्ष आणि आपल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, संत साहित्याचे अभ्यासक आणि श्री क्षेत्र देहूचे थोर सुपुत्र संत तुकोबारायांचे वंशज आदरणीय डॉक्टर सदानंदजी मोरे सरांना विनंती आहे आजच्या या सोहळ्याचे आदरणीय सर निमंत्रक आहेत. तत्पूर्वी या ठिकाणी अभंग गायन होऊन या ठिकाणी या सोहळ्याचा शुभारंभ होत आहे. अभंग गायन करण्यासाठी आदरणीय आत्रे कुटुंबाचे जावई असणारे आणि अनेक गायन स्पर्धेमध्ये ज्यांनी सन्मान मिळवला ते आदरणीय श्री धनंजयजी काळे सर, आपणास विनंती आहे की आपण अभंग गायन या ठिकाणी करण्यासाठी पुढे यावं. सोनईचे सन्माननीय अध्यक्ष आणि यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय उदयनदादा शंकरराव गडाख दादांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हावं. आपलं मनापासून स्वागत. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. आणि तू पण गेले वाया, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया, पाहता पंढरीच्या राया, पाहता पंढरीच्या राया, पाहता पंढरीच्या राया, अवघा रंग एक झाला. नाही भेदाचे ते काम,
दिलाचे ते काम नाही भेदाचे ते काम आ आ नाही भेदाचे ते काम जळून गेले क्रोध गाम पळून गेले क्रोध गाम अवघारंग 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 एक झाला रंगी रंगला श्रीरंग रंगी रंगला श्रीरंग अवघारंग 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 एक झाला विठ्ठल 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 मित्र ज्योतिषाचार्य दत्तात्रेय गृहरात्रे यांच्या अमृत महोत्सवी आविष्ट चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित असणारे मान्यवर निमंत्रित अतिथीवर आपले कुटुंबीय आणि उपस्थितांमध्ये आपल्या मित्र परिवारातली मंडळी त्यांचे हितचिंतक त्यांचे स्नेही आणि ज्यांना त्यांच्याकडनं आपलं जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन मिळालेले असे अनेक सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. या दत्तात्रेय यात्रे मित्र परिवार कुटुंबीय स्नेही यांच्या वतीनं निमंत्रक या नात्यानं आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. या वर्षामध्ये त्यांच्या पूर्ण करत आहेत या निमित्तानं त्यांचं अभिष्ट चिंतन करायचं असं ठरवलं. त्याप्रमाणे आपण इथे सर्वजण एकत्र आलो आहोत. अत्रे परिवार देहूमध्ये दाखल झाला तर जवळजवळ 60 वर्ष होत आहेत आणि त्यांचे पिताजी हे आपल्या देऊगाव पंचायतीमध्ये नोकरीला म्हणून त्यांची बदली झाली इकडे. ते नेमके राहायला जे आले ते आमच्या तुकाराम महाराजांच्या जन्मस्थानांच्या सर्वच्याच बाजूला दीक्षितांच्या वाड्यामध्ये आणि त्यामुळे तेव्हापासून त्यांचा आमचा घनिष्ठ संबंध आहे. अत्रे हे मुळातले पुरंदर तालुक्यात. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रसिद्ध असणारे धुंदार पत्रकार नेते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे त्यांच्याच भावकीतले. म्हणजे एका बाजूला हा एक धुंदारपणाचा वारसा आणि दुसऱ्या बाजूला संत निवृत्तीनाथांचा अस्वलच्या. त्यामुळं ते देहूमध्ये आले हे फारच चांगलं झालं. आपल्याला सांगायला पाहिजे की आचार्य अत्रेंना देवीविषयी आणि तुकाराम महाराजांच्या विषयी आणि तुकाराम महाराजांच्या गाथेविषयी अत्यंत आदर आपुलकी आस्था प्रेम या सगळ्या गोष्टी होत्या. ते असं म्हणायचे की मराठी माणूस या प्रकारच्या माणसाची व्याख्या कशी करायची तर ज्याच्या घरात तुकाराम महाराजांची गाथा आहे तो मराठी माणूस. आणि मग नाही त्याचं काय करायचं तर ते म्हणायचे ज्याच्या घरी नाही तुकोबाची गाथा
त्याला मोजू नये घालाव्या, काय असेल ते असं यमक प्रास तुम्ही लावून घ्या. तर इतका ज्यांना आदर तुकोबांच्याबद्दल तर ते आचार्याचे. आणि इथे जेव्हा ते आले देऊच्या हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला दत्तात्रय यांनी, तेव्हापासूनची आमची मैत्री आत्तापर्यंत अबाधित आहे. मधल्या काळात त्यांच्या जीवनामध्ये बरीच स्थित्यंतर झाली. कॉलेजमध्ये असताना त्यांना इकडे आरोग्य खात्यात नोकरी लागली आणि महाराष्ट्राच्या जनतेला त्या काळामध्ये लक्षात घ्या, त्यांनी आयुष्याच्या सुरुवातीला जे काही काम केलं ना त्यातनं फार मोठं पुण्य त्यांनी गाठीला लागले. त्या काळामध्ये ज्याला आपण कुष्ठरोग म्हणतो त्याला संपूर्ण महाराष्ट्रात फार मोठं प्रमाण होतं. तिथे टेक्निशियन म्हणून तिथे लागले आणि अनेक ठिकाणी विशेषतः मराठवाड्यात शेवटी सासवड लागले. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी तिथे तुळजापूर असेल आणखी मुरुम असेल वगैरे वगैरे तिथे त्यांनी नोकरी केली आणि तिथल्या लोकांना कुष्ठरोगातून बाजूला करण्यासाठी, दूर करण्यासाठी, तो रोग बरा करण्यासाठी त्यांचा फार मोठा हातभार लागलेला आहे. फार मोठी जनसेवा त्यांच्याकडनं घडलेली आहे. आणि दरम्यानच्या काळामध्ये त्यांना फार कसं असतं, तिकडे गजानन बाबांचा आशीर्वाद झाला प्रत्यक्षात आणि ज्योतिषाचा एक छंद म्हणा, नाद म्हणा, अभ्यास म्हणून काय म्हणायचं त्याला तो लागला. आणि त्यात त्यांनी बघता बघता एवढी प्रगती केली की आज मी तुला महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिषी जर सांगायचे झाले तर त्यात तुम्हाला त्यांचं नाव टाळता नाही येणार. बाकी 4 तुम्ही असं नाही, हे निश्चितपणे मी तुम्हाला सांगू शकतो. आणि त्यांची लहानपणी शाळेमध्ये असताना जी जळणघळण झाली ती आमच्या साक्षीने किंवा आमची बरोबरच जळणघळण होती. आम्हाला वाचायचा नाद असायचा, गप्पा मारायचा नाद. गप्पा मारून हेच ऐकलं सर, दुसरं काही नाही. कॅरम खेळायचा नाद, दिवसभर एकदा बसले की तो धंदा दिवस. आणि मग त्यातनं वर्तमानपत्र वाचायची, मोठमोठ्या लोकांच्याबद्दल चर्चा करायच्या. खूप लोक त्यावेळेला घ्यायची दर्शनाच्या निमित्तानं आमच्या वडिलांची चर्चा करायला वगैरे. तेव्हा असं हे आमच्या वडिलांचा घटकच झालं. म्हणजे अगदी नंतर सुद्धा ते जेव्हा तिकडे झाले गेले आणि ते जर नसतील बऱ्याच वेळ घरात तर त्याचे वडील ते नारायणला पाठवायचे की वडल्या जायचं बघून आणि बहुतेक सापडायचा. तर असा तो त्यांचा एकूण त्या काळचा बाज असायचा. आणि दुसरा मुद्दा तुम्हाला सांगतो की त्याचं पाठांतर, त्याची स्मरणशक्ती अद्भुत असायची. त्यामुळे एकदा एखाद्या माणसाचं भाषण त्यांनी ऐकलं ना तर ते त्याच पद्धतीने जसे तसं नंतर म्हणून दाखवायचं. तेव्हा आमच्या शिरोपाच्या कामात ते नेहमी काय असायचे की त्याच्यामुळे अनेक लोकांचे किस्से वगैरे 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 हे अगदी त्यांच्यामध्ये असायचं. आध्यात्मिक क्षेत्रात त्यांनी प्रगती केली, ते प्रवचन वगैरे सुद्धा करायला लागले. जी घेतली की खरोखर त्यांनी काहीतरी सांगावं आणि कसं व्हावं. त्यामुळे अनेक लोक त्यांना चांगले मोठमोठ्या क्षेत्रामध्ये लागले. त्यांना मित्र मानणारे, जसे त्यांच्यामध्ये आमचे दुसरे ज्येष्ठ मित्र यशवंतराव गडाख आहेत, आमचे अरुण शिवके असतील. तर ही सगळी मंडळी आपण पुढे पत्रकार, संपादक, राजकारणी, नेते सगळ्या प्रकारचे लोक त्यांच्या संग्रहामध्ये आले. आणि आज आपण बघतो की आज या ठिकाणी जी उपस्थिती आहे, जे मोठमोठे आलेले आहेत ते केवळ याच त्याच्यामुळं आपले अत्यंत जवळचे मित्र आहेत. ते काय ज्योतिषशास्त्र मुद्दा वेगळा, पण ज्याला आपण मित्र म्हणतो त्या मैत्रीला अत्यंत जाणणार आहे. म्हणून जेव्हा ही कल्पना पुढे आली की आपल्याला त्यांचा सोहळा करायचा आहे, अमृत महोत्सव 75 वर्ष, तेव्हा सगळ्यांना आनंद झाला. आणि आमच्या वाट्याला जे काही आहे ते अधिक करू. तर माझ्या वाट्याला या सगळ्या पुस्तक सोहळ्याचं निमंत्रक पद ज्याला म्हणतो आपण ते आलं. आणि त्या नात्याने मी आज आपणापुढं उभा आहे. आमच्या मित्राच्या या सोहळ्यासाठी मी आपल्या सर्वांना निमंत्रण दिलं आणि आपण त्याला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला. आणि आपल्याला आमच्या आत्र्यांना तुम्ही सगळे शुभेच्छा देणार आहात त्याबद्दल मी आपले आढवासमध्येच आभार मानून ठेवतो आणि सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबियांच्या वतीनं दत्तात्रय अत्रे यांना दीर्घायुरोग्य लाभो अशी संत तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. कामत हॉस्पिटलचे प्रमुख आपली सन्मान्य उपस्थिती लाभली. आपले स्वागत आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. या ठिकाणी प्रमुख मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे.
प्राध्यापक विकास कंदांनी सांगितले की तुम्हाला 3 मिनिटच मिळतील आणि हीच वानगड आहे की प्रत्येक वेळेला आहे ना माझ्याच वेळेला आहे ना नोंदवा ही मर्यादाचं भान ठेवा. आजचे सर्व मान्यवर नावं घ्यायला गेलं तर बराच वेळ लागेल. नमस्कार. आज आमचे सर्वांचेच गुरुवर्य श्री दत्तात्रय अत्रे साहेब यांच्या अमृत महोत्सवाचा अभिष्ट चिंतन सोहळा व त्याच पद्धतीने माझे भाव विश्व या पुस्तकाचे 4थ्या आवृत्तीचं प्रकाशनाचा समारंभ देखील झालेला आहे. काही महत्वाचं काम आल्यामुळे त्यांचं अचानक त्या कार्यक्रमाला येऊ शकले. पण आज खरी माझी मनात म्हणजे मी बसल्या मी एकच विचार करत होतो की आज या कार्यक्रमाला गडाख साहेब नक्की पाहिजे. कारण की गडाख साहेबांचं सर्वांनाच माहिती, आत्रे साहेब, शेवते साहेब या तिघांची मैत्री आणि त्यांचा पूर्णच मित्र परिवार. मी लहान असल्यापासून ही मैत्री बघत आलेलो आहे. आमचं संपूर्ण कुटुंब लहान असल्यापासून तो मोठ्यापर्यंत, म्हणून तुम्ही आजच्या कार्यक्रमाला देखील बघितलं असेल, साहेब जरी येऊच नाही पण आजोबा म्हणजे विश्वास मामा नातू दोघे या कार्यक्रमाला आलं, म्हणजे पूर्ण कुटुंब आज या कार्यक्रमाला आलं. अत्रे साहेबांचा स्वभाव सगळ्यांनीच सांगितला अतिशय निर्मळ, सतत हसवणं. आमच्या घरात लहानशा म्हणजे माझी बहीण जी सगळ्यात लहान आहे गार्गी, तिच्यापासून तो मोठ्या गडाख साहेबांबरोबर सगळ्यांशी बोलून चालून अत्रे साहेबांचा. आणि म्हणून मित्र कसे असावं ते आपल्या मित्राला आपल्याला भेटायला येत नाही आणि म्हणून हे दोघं प्रत्येक 4 महिन्याला गडाख साहेबांना भेटायला येणार म्हणजे येणार. 2 दिवस येणार, गप्पा हसी करणार आणि साहेबांची करमणूक करणार. खरं तर गडाख साहेब व्यक्तिमत्व बऱ्याच जणांना माहीत आहे. गडाख साहेबांचा सरासरी ज्योतिषावर सुरुवात मला जेवढा आठवतो तेवढा विश्वास नव्हता कधीच. उगं कौतुक म्हणून सांगत नाही पण खरोखरच सांगतो की त्या गोष्टी आमच्या जीवनात तरी घडलेल्या आहे. आणि म्हणून नक्कीच मी अत्रे साहेबांचं जर त्यांचं व्यक्तिमत्वाचं वर्णन जर केलं तर त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञान, विचार आणि संस्कारांचा झरा म्हणजे अत्रे साहेब. आणि निश्चित स्वरूपाने येणाऱ्या काळात देखील ही जी मैत्री आमच्या कुटुंबाची, अत्रे कुटुंबाची ही आहे, ही वर्षानुवर्ष चालू, ही पुढच्या पिढीत पण चालू. आणि म्हणून मी आज या कार्यक्रमानिमित्ताने आदरणीय यशवंतरावजी गडाख साहेब असतील, माजी मंत्री शंकरराव गडाख साहेब असतील, आमचं पूर्ण गडाख कुटुंब असेल, मुळा उद्योग समूहाच्या वतीने मी आदरणीय अत्रे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. आणि त्यांचं पुढील आयुष्य देखील सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं एवढीच मी देवाकडे प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे झाले बीजाचीही. की ज्या कुटुंबातून आपली जडणघडण झाली, राजकारणाला मूल्यांची जोड असणं म्हणजे काय असतं हे तुमचं बोलणं सांगून गेलं. मनापासून धन्यवाद दादा. आपण या ठिकाणी अनमोल वेळ घेऊन सदिच्छा देण्यासाठी उपस्थित राहिला. यानंतर या ठिकाणी भंडारा डोंगर संस्था लेखक, विचारवंत, ज्योतिष अभ्यासक गुरुवर्य अत्रे दादा यांचा अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन सोहळा त्या प्रेथेत त्यांनीच लिहिलेले माझे भावी विश्व याचा 4थ्या आवृत्तीचा प्रकाशन समारंभ या ठिकाणी साजरा झालेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. गडाख साहेबांच्या चिरंजीवाने आता सुंदर असं दादांबद्दल माहिती सांगितली, मित्रत्वाची माहिती सांगितलं. त्याचप्रमाणे आमच्या मामा दिलीपजी मोहिते पाटील देखील या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. बाकी अनेक मान्यवर आहेत, पद्मभूषण देशपांडे साहेब, शेवटे साहेब, त्याचप्रमाणे लेखक विचारवंत खोरे साहेब, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मिलिंदजी जोशी साहेब, सुभाष जोशी साहेब, शेळके साहेब, संस्थांचे माजी अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष, नगराध्यक्ष दयानी, सर्व मान्यवर. मैत्री कशी असावी, खरं तर आपल्या कार्यक्रमामध्ये जर आज पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारत देशामध्ये विचारवंत म्हणून जर कोण असेल, संत साहित्याचा असेल, इतिहासाचे असतील किंवा असा कोणताही विषय नाही की त्याच्यावरती सूक्ष्म अभ्यास आणि विचारवंत असे डॉक्टर सदानंदजी मोरे साहेब हे निमंत्रक आहेत. कारण की ते त्यांचे बालमित्र आहेत.
आदरणीय मोरे साहेब असतील, दादा असतील आणि मधुकरजी कंद पाटील या तिघांची मैत्री हे ते लहानपणीच्या एका वर्गातले म्हणून सगळ्यात मोठे पाहुणे निमंत्रक आहे. हे आज या दादांच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे. खरोखर आत्ताच गडाखदादांनी सांगितल्याप्रमाणे एक अत्यंत विनम्र, सुसंस्कृत जगद्गुरु तुकोबारायला माऊलींना संतांना जे अभिप्रेत आहे की सर्व काही असताना जी विनम्रता पाहिजे, कुठल्याही प्रकारचा अहंकार नसणे, ते सर्व गुण अत्रे दादांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी त्यांचं आयुष्य वैद्यकीय सेवेत घालत असताना ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला आणि ते करताना अनेक मित्र जमवले. परंतु एवढं प्रगल्भ ज्ञान आल्यानंतर साध्यात साधा गोरगरीब जरी आला तरी त्याला विनामूल्य सेवा दिली. तेव्हा कुठलीही पैशाची लालसा न ठेवता किंवा त्या ज्योतिषाचा गैरव्यवहार न करता, कुठलाही आर्थिक प्रलोभन न ठेवता त्यांनी एक समाजसेवा किंवा ईश्वर सेवा म्हणून त्या ज्योतिषशास्त्राचा उपयोग केला. अनेक महाराष्ट्रातील नामवंत मंडळी दादांच्या संपर्कात होती आहेत. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मला आठवते विलासरावजी देशमुख साहेब असतील, त्याचप्रमाणे गडाख साहेबांचा तर आता सांगितलं त्या परिवाराचा फार जवळचा संबंध, महिम राज्यपाल श्रीनिवासजी पाटील साहेब असतील आणि आपल्या जिल्ह्यातले सगळे आमदार खासदार, मग छोटे नगराध्यक्ष वगैरे ते आलेच, ते सर्व दादांच्या संपर्कात आहे. आपल्यासारख्याच्या संपर्कात एखादे आमदार आले तरी आपण 4 पावलं वरनं, जमिनीच्या वरनं चालतो. एखादे खासदार आले तर मग अजून वरनं चालतो. तर राज्याचे मुख्यमंत्री दादांबरोबर बोलायच्या, त्यांच्या सौभाग्यवती दादांना जवळजवळ आठवड्यातून 2 वेळा फोन करायच्या आणि काही अडचण असली तरी विचारायच्या. मला आठवतं एकदा दादांनी सांगितलं होतं स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या सौभाग्यवतींना, साहेबांना म्हणा थोडं कमी बोला आणि बघा त्याच आठवड्यात काहीतरी त्यांच्याकडनं बोलणं झालं आणि त्या राज्याचे मुख्यमंत्रीपद गेलं. ही काहीतरी शक्ती जगद्गुरु तुकोबारायांनी दादांना दिलेली. अनेक प्रसंग दादांबरोबर बोलताना मला त्यांनी सांगितलेले ज्योतिषशास्त्राचे, परंतु ज्योतिषशास्त्र बाजूने ठेवलं तरी मनुष्य म्हणून, एक सदग्रस्त म्हणून आपले लहानपणीचे मित्र योगायोगाने आमच्या ताईसाहेब, आईसाहेब त्यांना अशा सौभाग्यवती मिळाल्या की ज्याप्रमाणे त्यांचा सल्ला, त्यांचं मार्गदर्शन हे अत्यंत मौलिक असायचे. कारण त्यामध्ये कुठेही असं विद्वेष असं काही नसायचं, त्याच्यातून असं ती शांतता असायची. मग असं एक व्यक्तिमत्व, एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व असतात आणि निगर्वी, निस्वार्थी, विनाहंकारी आणि जमिनीवरती योगायोगाने त्यांची मैत्री पण असे. डॉक्टर सदानंद मोरे म्हणजे त्यांच्यावर किती बोललं तरी कमी, परंतु ते देखील पूर्ण जमिनीवरती. काल योगायोगाने महाराज, आम्ही कालच्या त्या अभंग तुकाराम त्याला होतो करा आपण पाहिजे होता दोघंही, की जगद्गुरु तुकोबारायला ज्यांनी ज्यांनी मोठं करण्याचा प्रयत्न करतात तिथं तिथं तुमची आपली गरज आहे. मी देखील त्याच भावनेने काम करतो, तुमच्याच नेतृत्वाखाली, तुमच्याच मार्गदर्शनाने. महाराज ते काम फक्त तुकोबारायचं, आपले जगद्गुरु तुकोबाराय जगद्गुरु म्हणतो तर जगामध्ये पोहोचाल. त्या ठिकाणी काल डॉक्टर साहेब असताना एकदम शांतपणे आपली फॅमिली सोबतले होते, कुठेही लवलेश नाही अहंकाराचा. हे महत्वाचं आहे. या पिढीचं जे काय घ्यायचं असेल तर हे घेणं महत्वाचं आहे. डॉक्टर साहेबांचं असेल किंवा यांचं, आणि ती मैत्री त्यांनी जपली. दादांबद्दल किती बोललं तरी कमी आहे. त्यांचा आज अभिष्ट चिंतन 16 अमृत महोत्सवी वाढदिवस आहे. मी माझ्या व्यक्तीच्या काशीद पाटील परिवाराच्या वतीने, श्री क्षेत्र भांडार डोंगर ट्रस्टच्या वतीने दादांना मनापासून शुभेच्छा देतो. जगद्गुरु तुकोबारायच्या चरणी प्रार्थना करतो. आपलं आईसाहेबांचं कुटुंबाचं पुढील आयुष्य सुखाचं, समाधानाचं तर आहेच आहे, सुखाचं पण आहे, समाधानाचं, शांततेचं आहेच आहे, परंतु तुमच्या मनातील परिपूर्ण ईश्वर असा आहे, ईश्वराने सगळ्यांना कोणाला परिपूर्ण बनवलेलं नाही. ज्या काही इच्छा अपूर्ण असतील, मला तर वाटत नाही आपल्याकडे पाहिलं की काय राहिलेलं आहे, परंतु ज्या काही इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतील त्या जगद्गुरु तुकोबारायांनी पूर्ण करून घ्यावं. आणि अशीच आपण जी काही समाजाची सेवा करत आहात ती सेवा अखंडपणे आपल्या हातून घडून घ्यावी. ट्रॅफिकमुळे येण्याला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुन्हाच्या एकदा या अध्यक्ष साहेब योगाकडे सगळेच आजचं व्यासपीठच शांततेचं आहे, संयमाचं आहे.
खरं जर व्यासपीठा काय नजर टाकली तर सगळे शांत आणि संयमी आहे. आपलं आगमन झालेलं आहे. पुन्हाच्या एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कितीतरी माणसांपासून अब्जाधीश उद्योगपतीपर्यंत अशी अनेक माणसं येत असतात, पण दादांच्या मनामध्ये कोणताच अहंभाव कधी त्यांच्या सहवासानं आला नाही. जीवनातला साधेपणा हाच त्यांचा अलंकार वाटतो आम्हाला, आणि म्हणूनच तुमच्या सहवासात माणसाला हीच जीवनमूल्य शिकायला मिळतात. या ठिकाणी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे अध्यक्ष सन्माननीय मिलिंदजी जोशी सर आपल्यास विनंती आहे की आपण आपल्या सदिच्छा आणि मनोगत मांडण्यासाठी यावं. मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आमचे ज्येष्ठ मित्र आणि मार्गदर्शक दत्तात्रय अत्रे यांच्या अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन सोहळ्याला उपस्थित राहताना मला अतिशय आनंद होतोय. आज व्यासपीठावरच्या सगळ्यांचे ग्रह चांगले असल्यामुळेच अत्रेंच्या सत्काराला उपस्थित राहण्याचा योग त्यांच्या वाट्याला आलाय हे या ठिकाणी आवर्जून नमूद केलं पाहिजे. मला अतिशय आनंद वाटला आणि मी स्वतः भावूक झालो की ज्या वेळेला फुलांच्या पायघड्यांवरून अत्रे पती पत्नी आले, त्यांच्या समवेत आम्ही होतो. जे आयुष्याच्या उमेदवारीच्या काळामध्ये काट्यांवरून चालत राहिले, त्यांचं अमृत महोत्सवी वळणावरती फुलांच्या पायघड्यांनी स्वागत होत आहे. या गोष्टीचा मला अतिशय आनंद वाटला आणि खरोखरी संयोजकांच्या कल्पकतेचंही खूप मला कौतुक वाटलं. अत्रे साहेबांचा आणि माझा परिचय झाला तो चिंतन आदेश या दिवाळी अंकामुळे. चिंतन आदेशमध्ये त्यांचं वार्षिक भविष्य असायचं आणि माझा एक लेख असायचा. तो लेख वाचून त्यांनी मला फोन केला. कदाचित माझं भवितव्य उज्ज्वल असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं भविष्यकाळ म्हणून त्यांना वाटलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर त्यामुळे त्यांचा मला फोन आला आणि तिथून पुढे आमचा एक स्नेह जोडला गेला. आणि ज्यावेळेला त्यांच्या आयुष्याविषयी मला समजलं, मुळात अत्रे हे नाव धारण केलेली माणसं कुठल्याही एका क्षेत्रामध्ये रमत नाही, अनेक क्षेत्रामध्ये त्यांचा वावर असतो आणि ज्या क्षेत्रामध्ये जातात तिथे आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवतात. मला दत्तात्रय अत्रे यांचं खरोखरीच कौतुक वाटतं की ज्या काळामध्ये कुष्ठरोग हा शब्द उच्चारला तरी लोकांच्या मनामध्ये घृणा निर्माण होत होती, अशा काळामध्ये त्या रोगांनी पीडित झालेल्या लोकांच्यासाठी काम करणं हे एक मोठं आव्हान होतं. आणि म्हणून असे जे सेवक आहेत त्यांचं योगदान हे बाबा आमटेंच्या योगदाना इतकं मोठं आहे असं मी मानतो. आणि त्यामुळे त्यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये ते काम केलं आणि त्यांना सगळे आलेले अनुभव त्यांनी नोंदवून ठेवलेले आहेत. की शेवटी आपलं कसं, आपल्याला आपल्या प्रतिष्ठेचे आजार हवे असतात. म्हणजे आम्हाला रक्तदाब आहे, मधुमेह आहे, हे अभिमानाने सांगतात. म्हणजे बोलताना सहज गप्पा, म्हणजे मी 15 गोळ्या दिवसाकाठी घेतो, हा सध्या अभिमानाचा विषय झाला. आता एका काळामध्ये आपण आहोत, पण जिथे या शब्दाचा उच्चार करणं सुद्धा कठीण होतं आणि आपल्याला हा रोग झालाय हे सांगायला सुद्धा लोक गजावत नव्हते, तिथे जाणं, या यांचा शोध घेणं आणि पुन्हा त्यांना माणुसकीच्या भावनेने, केवळ सहानुभूतीनं न पाहता करुणेने त्यांच्याकडे पाहत त्यांच्यावरती उपचार करणं, उपचारासाठी त्यांना प्रवृत्त करणं हे फार कठीण काम होतं. आणि हे काही पुणे मुंबईसारख्या नगरामध्ये नव्हतं, अगदी खेड्यापाड्यामध्ये होतं महाराष्ट्रातलं. ते सगळं काम आरंभीच्या काळामध्ये त्यांनी केले. आणि म्हणून मोरे सर जे म्हणाले की ते जे पुण्य त्यांच्या गाठी लागलेलं आहे त्या पुण्याची फळं त्यांना उर्वरित आयुष्यामध्ये आज मिळाली आहे. कारण पुण्याची जी संकल्पना आपल्या संत साहित्यामध्ये सांगितलेली आहे, जे का रंजने गांजले त्यासी म्हणे जो आपुले, होती साधू ओळखावा देवतेची जाणावा. तर ही देवत्वाची पूजा ते त्यांच्या त्या काळापासून करत आले. आणि मग या ज्योतिषामुळं त्यांच्या मनामध्ये ज्योतिषशास्त्राविषयीचे जे एक आकर्षण निर्माण झालं आणि त्याच्या खोलवर जाऊन आपण अभ्यास करावा असं त्यांना वाटलं. मगाशी मोहिते आमदार खूप छान बोलले की आज ज्योतिषाचा सुद्धा व्यापार केला जातो. ज्या गोष्टींना एक आध्यात्मिक अधिष्ठान आहे त्याचा शक्यतो व्यापार करू नये अशी एक भूमिका असते, पण त्याचा देखील व्यापार केला जातो. तर या सगळ्यापासून अत्रे साहेबांनी ज्योतिषशास्त्राला दूर ठेवलं. खरं तर त्यांना पुण्यामध्ये येऊन एखाद्या उत्तम इमारतीमध्ये स्वतःचं कार्यालय थाटता आलं असतं, पण त्यांना आपण तुकोबारायांच्या समोर राहून त्यांचं आध्यात्मिक अधिष्ठान घेऊन या विद्येला एक वेगळी उंची प्राप्त करून द्यावी असं वाटणं ही सुद्धा गोष्ट तितकीच महत्वाची असं मला वाटतं. तर ती जन्म आणि मृत्यू, उत्पत्ती आणि विनाश या गोष्टी सृष्टीतल्या प्रत्येक घटकाच्या वाट्याला येतात, पण या दोहोंच्या मधलं जगणं अधिक सुंदर व्हावं
ही माणसाची धडपड असते. आणि शेवटी सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पाहिजे तशा कधीच घडत नाही आणि त्या घडू नयेत अशीच एकूण सगळी नियतीची रचना असते. अशा वेळी भांबावलेल्या माणसाला मार्गदर्शन करण्याचं काम हे ज्योतिषी म्हणून अत्रे साहेबांनी केलं. तुकोबारायांनीच म्हटलंय की भयाची तो आम्हा चित्ती राहो खंती शकेना समर्पिलो जीव भावे काशा भ्यावे करणे. की शेवटी मृत्यूपेक्षा भीती जास्त भयावह आहे, कारण मृत्यू एकदाच येतो पण भीती पदोपदी मृत्यूचा अनुभव देत असते. तर ही भीती दूर करण्याचं काम हे त्यांनी केलं. आणि त्यांनी असा कधी भेदभाव केला नाही की हे मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांना मी उत्तम सांगेन भविष्य आणि हा सामान्य कुटुंबातला माणूस आलाय म्हणून मी त्यांना वेगळी वागणूक दिली. तर हा जो त्यांनी अपपर भाव कधी राखला नाही, त्यामुळे माणसांची खूप मोठी मांदियाळी त्यांनी निर्माण केली. आणि लेखक म्हणून त्यांचं वेगळेपण मला असं जाणवतं की जे अनुभवलं ते त्यांनी लिहिलं. माझं भावविश्व हे त्यांचं पुस्तक ऋतुंग प्रकाशनाचे आमचे शेवटी यांनी काढलं. तर त्यामध्ये सगळे स्वतःला आलेले अनुभव त्यांनी त्याच्यामध्ये दिलेले. या ऋतुरंगाच्या दिवाळी अंकातला एक अनुभव फक्त आपल्याला सांगतो की अंधत्व निवारणाचं काम त्या लोकांच्या वरती सोपवण्यात आलेलं होतं. तर ते एका ग्रस्तांच्याकडे झाले, त्यांना मोतीबिंदू झालेला होता आणि त्यांना म्हणाले तुम्ही ऑपरेशनसाठी चला. तर ते ग्रस्त म्हणाले मला 2 मुलं आहेत, 2 सुना आहेत, 8 डोळे माझ्या बरोबर आहेत, मला हे 2 डोळे दुरुस्त करण्याची काय गरज आहे. पण किल्लारीचा भूकंप झाला, या म्हाताऱ्याला सोडून घरातली सगळी माणसं निघून गेली आणि जीवनाचं वास्तव काय आहे हे त्या म्हाताऱ्याला समजलं आणि ते ग्रस्त त्यांच्याबरोबर ऑपरेशन करण्यासाठी तयार झाले. तर असे जे अनुभव आले, जी माणसं भेटली, त्या सगळ्यांच्या विषयी अत्रेंनी या पुस्तकामध्ये लिहिले आणि अनुभवाचं कोंदण असलेलं लेखन आहे. आणि मला वाटतं देहूमध्ये राहिल्याचा हा परिणाम, कारण नकादंत कथा सांगो येथे कोणी, कोरड येथे मानी बोल कोण, अनुभव येथे व्हावा शिष्टाचार, असं तुकोबारायांनी सांगितलं. तर त्यांच्या लेखनाचा अनुभव हा शिष्टाचार आहे. आणि शेवटी कुठल्याही माणसाच्या जीवनातून त्याचं मोठेपण वजा केल्यानंतर खाली उरतं ते फक्त माणूसपण. आणि त्यामुळं त्या माणूसपणाच्या कसोटीवरती दवी यात्रेने उतरलेले आहेत आणि त्यामुळं सर्व क्षेत्रातल्या माणसांशी त्यांनी स्नेह जोडलेला आहे. आपण आयुष्यामध्ये फक्त बँकेची पासबुकं पाहतो, कधीतरी आयुष्याची पासबुकं सुद्धा तपासून पाहिली पाहिजे. ती पाहिली तर माणसांच्या श्रीमंतीने गर्भश्रीमंत झालेला माणूस म्हणून दवी यात्रे यांचा आपल्याला आवर्जून उल्लेख करावा. कारण काय पैसा पद प्रतिष्ठा या गोष्टी योगायोगाने येतात आणि काळाच्या ओघामध्ये जातात, पण त्यांनी हे जे माणसाचं संचित जमा केलेलं आहे ते मला जास्त महत्वाचं वाटतं. त्यांचा, शेवटेंचा, मोरे सरांचा आणि गडाख साहेबांचा स्नेह मी खूप जवळून पाहिलेला आहे. ज्यावेळेला कोरोनाचं मोठं संकट आलं, साहित्य परिषद इतकी अडचणीमध्ये होती, सरकारी अनुदान बंद होतं, वर्तमानपत्रामध्ये तशा बातम्या येत होत्या, यशवंतराव गडाखांच्या सारखा संवेदनशील राजकारणी त्यांना राहवलं नाही. त्यांनी एक पाकिट हे अरुण शेवते आणि दवी यात्रे यांच्याकडे दिलं. परिषदेचेही ग्रह त्यावेळी उच्चेचे होते. त्यांचा मला फोन आला की सर कुठे भेटाल. तर त्यावेळेला एकमेकांना भेटणं सुद्धा कठीण होतं, म्हणजे आम्ही अशी अंतरं राखून एकमेकांच्या समोर बसलो. त्यांनी पाकिट आमच्या हातामध्ये दिलं. आपल्याला आश्चर्य वाटेल, गडाख साहेबांनी खासदारकीचं 1 वर्षाचं पेन्शन देणगी म्हणून साहित्य परिषदेला पाठवलं की ही महाराष्ट्रातली मातृसंस्था अडचणीमध्ये आहे, तर अशा काळामध्ये मला स्वस्थ बसता येणार नाही. आणि हे सगळं अत्रेंच्या करवी, शेवटेंच्या करवी त्यांनी पाठवलं. तर अशी संवेदनशील माणसं आहेत म्हणून इतकं जग आज फार वाईट चाललंय असं समजण्याचं कारण नाही. इथे काटे असले तरी गुलाबही आहेत आणि कपाळावरच्या आठ्या असल्या तरी गालावरच्या खळ्या सुद्धा आहेत. नुसत्या अंधाराच्याच पारंब्या नाही, त्यातून येणारे प्रकाशाचे कवडसे आहेत. तर मला असं वाटतं की देहूनी स्वातंत्र्योत्तर कालखंडानंतर महाराष्ट्राला दिलेली 2 चांगली माणसं म्हणजे डॉक्टर सदानंद मोरे आणि डॉक्टर श्री दवी यात्रे. खरं तर त्यांना आता डॉक्टरेट द्यायला हरकत नाही. तर त्यांच्या सर्व चाहत्यांच्या वतीने मी अत्रे साहेबांना आदराने अभिवादन करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. त्या ठिकाणी गेले, दादांनी त्या व्यक्तीला हात लावला तसा त्याच्या डोळ्यातून त्या व्यक्तीच्या पाणी वाहू लागलं. दादा म्हणाले की बाबा तुझ्या डोळ्यातून पाणी का थांबत नाही. त्यावेळी तो व्यक्ती म्हणतो की आज खूप दिवसांनी एका माणसानं मला हात लावला. इतकी भयानक स्थिती त्या काळामध्ये होती आणि ह्या आठवणी वाचत असताना दादांनी केलेली सेवा सहजपणे डोळ्यापुढे येते आणि हे व्यक्तिमत्व कशा प्रसंगातून पुढे आलं हे सुद्धा आपल्याला दिसून येतं. आदरणीय जोशी सरांनी सुद्धा आपल्या मनोगतातून ह्या भावना व्यक्त केल्या.
मनापासून धन्यवाद. आता प्रमुख सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि त्यानंतर काही प्रमुख मनोगत संपन्न होतो. आपण आरोग्य सेवेत असताना सन 1993 रोजी झालेल्या किल्लारी येथील भूकंपाच्या काळात आपण या आपत्तीत जखमी झालेल्या बांधवांची अत्यंत कर्तव्य दक्षतेने व संवेदनशीलतेने सेवा केली. आरोग्य विभागातील सेवेत मराठवाड्यातील तुळजापूर, अहमदपूर, मुरुम, उमरगा इत्यादी ठिकाणी 28 वर्ष व पुणे जिल्ह्यातील सासवड व तळेगाव या ठिकाणी 8 वर्ष असे मिळून आपण 36 वर्ष या आरोग्य विभागात लोकसेवेचे कार्य केले. हे सेवा जिंकी कळी काळा देवा या जगद्गुरु श्री संत तुकोबरायांच्या अभंग वचनाप्रमाणे आपल्या प्रामाणिक सेवा कार्यातूनच आपल्या जीवनाला परमेश्वर कृपेचा प्रसाद प्राप्त झाला आहे. आपल्या शालेय जीवनात आपण महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सदानंद मोरे सरांचा जीवन सहवास लाभला. सरांच्या सहवासातूनच आपणास वाचनाची गोडी लागली. आपल्या जीवनाचे वैचारिक मंथन घडू लागले. ज्योतिष शास्त्राची अगदी लहानपणापासूनच विशेष आवड असल्या कारणाने आपण स्वयंस्फूर्तीने ज्योतिष शास्त्राचा अभ्यास सुरू केला. त्यामध्ये प्रामुख्याने हस्तरेषांविषयी आपण अतिशय सखोल अभ्यास करून या क्षेत्रात आपण विशेष प्रावीण्य मिळवले. ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासामुळे समाज मनाच्या विविध अंतरंगातून आपण वावरला. कष्टकरी ते उद्योगपती, सरपंच ते मुख्यमंत्री, युवक ते समाजातील ज्येष्ठ अशा विविध व्यक्तिरेखांचे जीवनदर्शन आपण अनुभवले. अशा अनेक हातांना सन्मान दाखवीत आपले जीवन मानव कल्याणासाठी मंगल प्रार्थना झाली आहे. हस्तरेषांच्या विषयात खोलवर संशोधन करून स्वतःचे सिद्धांत तयार केले. या विषयात लेखन स्वरूपात आपण अतिशय चांगली मांडणी केली. हस्तरेषांचा अभ्यास या विषयावर आपले लेखही विविध वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले. या हस्तमुद्रिकेवरील आपला हात जगन्नाथ हे पुस्तकही आपण प्रकाशित झाले आहे. ईटीव्ही या वृत्तवाहिनीवर प्रसारित होत असलेल्या संवाद या मालिकेत पत्रकार राजू पनोळकर यांनी हस्तमुद्रिकांसंबंधी घेतलेली मुलाखत विशेष प्रसिद्ध झाली. हस्तरेषा अभ्यासासोबतच आपल्या जीवनाला लाभलेले आध्यात्मिक अधिष्ठान व आपल्या जीवनाचा सात्विक भाव यामुळेच आपणास श्री सद्गुरु गजानन महाराजांचे कृपा आशीर्वाद लाभले. या कृपा आशीर्वादातूनच आपल्या जीवनाचे ध्येय सुस्पष्ट झाले. याच ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासातून आपण महाराष्ट्रातील अनेक दिग्गज राजकीय नेत्यांचा जीवन सहवास लाभला. विविध क्षेत्रातील नामांकित माणसे आपणास भेटत असतात. आपण त्यांच्याविषयी भविष्याविषयी मार्गदर्शन करता, पण त्यांच्या वलयांकित जीवनात कधी गुंतून पडत नाही. आपल्या या जीवन प्रवासात अशा अनेक दिग्गज व्यक्तींचा सहवास लाभूनही आपल्या जीवनातील साधेपणा व सहजपणा आपण कुठेच हरवून दिला नाही. गावातील सर्वसामान्य माणसांशीही आपण अत्यंत प्रेमाचे व जिव्हाळ्याचे नाते जोडून ठेवले. देहूगावातील सामाजिक कार्यातही आपण मनापासून सहभागी झालात. यातूनच देहूगावातील रोटरी क्लबचे अध्यक्षपद आपण भूषवित विविध सामाजिक उपक्रम केले. तसेच प्राध्यापक रामकृष्ण मोरे सोशल फाउंडेशनचे अध्यक्षपद भूषवित महाराष्ट्रातील एक नामांकित व्याख्यानमाला म्हणून मान्यता लाभलेल्या प्राध्यापक रामकृष्ण व्याख्यानमालेच्या आयोजनात आपण सक्रिय सहभाग घेतला. महाराष्ट्र साहित्य परिषद देहू शाखेचे अध्यक्ष म्हणून आपण जबाबदारी सांभाळीत साहित्य विश्वात सक्रिय कार्य करीत आहात. याशिवाय देहूतील विविध सामाजिक उपक्रमात आपण सहभागी होऊन तेथील सामाजिक संस्थांच्या तरुणांना सातत्याने मार्गदर्शन करीत आहात. आपल्या या सेवाभावी जीवन कार्याबद्दल आपणास विविध संस्थांनी आजपर्यंत विविध पुरस्कार देऊन गौरविले आहे. आम्हास आपल्या या जीवन कार्याचा सार्थ अभिमान वाटतो. आपल्या जीवन वाटेवर आपणास भेटलेला प्रत्येक माणूस आपल्या जिव्हाळ्याच्या व प्रेमाच्या धाग्यात सहजपणे गुंतला जातो. कारण आपल्या अत्यंत गोड विनम्र स्वभावाने व माणुसकी संपन्न आचरणाने आपण प्रत्येक माणसाच्या हृदय कोंदणात आदराचं स्थान निर्माण केलं आहे. आपल्या जीवनाचे हे अनुभव विश्व आपण माझे भाव विश्व या पुस्तकातून अतिशय सुंदरपणे मांडले आहे.
आपले हे पुस्तक म्हणजे आपल्या जीवनाची जडणघडण व आपल्या जीवनातील भावभावनांचे चिंतन मांडणारे आहे. आपण आपल्या जीवन वाटेवर भेटणाऱ्या प्रत्येकाविषयी नितांत कृतज्ञ आहात. आपल्या मैत्रीच्या व मैत्रीच्या अनेक आठवणी आपल्या हृदयाच्या वहीत आपण पिंपळ पानासारख्या जपून ठेवल्या आहात. यातूनच आपल्या संवेदनशील मनाचे दर्शन घडते. आज आपल्या या अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आपण या कृतार्थ जीवन कार्याचा हे मानपत्र देऊन गौरव करताना आम्हास मनस्वी आनंद होत आहे. आपणास उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो हीच श्री पांडुरंग चरणी मने व्हावे प्रार्थना. आपणास अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त अमृतमय हार्दिक शुभेच्छा. हे नाव हमखास आहे. हे खरं आहे. पत्रकार म्हणून आम्ही रोज तर दैनिकामध्ये ज्योतिषी छापतच असतो, तुम्हाला माहिती आहे. साप्ताहिक राशी भविष्य असतं, वेगवेगळ्या चॅनलवरती भविष्याचे कार्यक्रम असतात. अनेक ज्योतिषी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये या शास्त्राचा अभ्यास करणारे आहेत. त्यावरनं अनेकांना मार्गदर्शन करणारे सुद्धा आहेत. याची होत नसतं. मैत्री ही माणसाची होते आणि म्हणून आमच्या दोघांची मैत्री झाली, जुळली छानपैकी. आणि ते मैत्री जुळण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं होतं की अत्रेंचा स्वतःकडे जगात ज्या अनेक गोष्टी घडतात त्या घटनांकडे आणि आपण ज्या शास्त्राचे अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहोत त्या शास्त्राकडे बघण्याचा सुद्धा एक मिश्किल दृष्टिकोन. हा मिश्किल दृष्टिकोन हा त्यांचा मुळात खरा स्थायी भाव आहे. म्हणून कुठल्याही गोष्टीवरच्या त्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया असतात, त्यांच्या ज्या कॉमेंट्स असतात त्या फार छान असतात. आम्ही अनेक जण भेटलो की एखादा विषय निघाला की त्या विषयावरती आम्ही त्यांना तर सांगत असतो की आता यावरची तुमची कथा सांगा. आणि त्यांच्याकडे इसाफ नीती जातक कथांचा मोठा संग्रह आहे. आणि मग ते त्यातली एखादी कथा बरोबर अशी सांगतात की जी दृष्टांताची किंवा जी जातक कथा आपल्याकडे वेगवेगळ्या सांगितल्या जातात त्या कथामधून ते सांगतात. ज्याला स्वतःवरती विनोद करता येतो. आता हे जे आपलं पुस्तक आहे माझे भावविश्व आपण जे प्रकाशित केलं किंवा त्यांनी लिहिलेले वेगवेगळे लेख असतील किंवा आपण त्यांच्याशी गप्पा मारताना आपण जेव्हा सांगतो त्यांच्या ज्या आठवणी असतात त्या आठवणीमध्ये दुसऱ्याची टिंगल, दुसऱ्याची गंमत यापेक्षा स्वतःची कशी गंमत झाली, त्यातून काय घडलं, त्यातून विनोद निर्मिती कशी झाली ते फार छानपणे ते सांगतात. तर त्यामुळे आता या प्रकाशन समारंभाच्या आधी अध्यात्म क्षेत्रातले तुम्ही बरेच लोक बोललात. तर मला असं वाटतं की अध्यात्मामध्ये स्वतःकडे तटस्थ पाहणं अशी एक वृत्ती यायला लागते. तर ही वृत्ती जी आहे ही वृत्ती आमच्या आत्रे साहेबांकडे फार छान आहे. आणि म्हणून आम्हाला त्यांच्याशी बोलायला गप्पा मारायला आपल्याला खूप छान वाटतं. आणि या तटस्थतेनेच ही जी तटस्थता आहे आयुष्याकडे बघण्याची, आयुष्यात असून सुद्धा आयुष्याकडे बघण्याची जी एक तटस्थता असते त्यातून ते जे भविष्य सांगतात, ते दुसऱ्याला जे मार्गदर्शन करतात हे अनेकदा जे खरं ठरतं, जे खरं उतरतं, मला असं वाटतं त्यातलं कारण त्यामध्ये आहे. ते त्यामध्ये शास्त्र म्हणून त्यामध्ये ते अत्यंत जोडलेले असतात, ते त्यामध्ये अत्यंत समरस झालेले असतात. पण म्हणून समोरच्या माणसाला आपण मला तर बोलू नये, पण आपण अनेकदा आपण युट्यूबवर बघत असाल तुम्ही बरेच ज्योतिषी इतके पाल्हाळी आणि इतकं काय काय सांगतात त्याच्यामध्ये, तर ते काही न सांगता जे नेमकं आहे आणि जे शास्त्रात आहे. आता इथे बघा त्यांनी वरतीच लिहिलं ज्योतिषीचे अभ्यासक असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे, त्यांनी किंवा संयोजकांनी जे कोणी म्हटलं असेल ते. पण हे फार महत्वाचं आहे. म्हणजे इतकी मोठी मान्यता मिळाल्यानंतर सुद्धा मला माहिती आहे त्यांच्याकडे कोण कोण येतात, कोण कोण विचारतात.
जसं डॉक्टरांकडे कोण रुग्ण गेला हे कधी सांगायचं नसतं, तसे ज्योतिषाकडे कोण ज्योतिष पाहायला गेले कधी सांगायचं नसतं नावं, म्हणून मी सांगत नाही आता. नाहीतर ही मोठी नावं सांगता येतील, खूप मोठमोठी नावं आहेत आणि ती उगीच येत नाही. त्यांच्याकडे तर खूप लोक जात असतात असे, तरी सुद्धा ते यांच्याकडे येतात. याचं कारण असं की त्यांचा या सगळ्याकडे मी एक अभ्यासक आहे. मी जे सांगेन ते परिपूर्ण आहे, मी परिपूर्ण आहे, मी सांगेन तसंच घडणार आहे, मी ज्या देशात जगाच्या सगळ्या घटना घडवणार आहे असं अजिबात कुठला याव नसतो त्यांचा. आणि मला त्यांचं आणखी एक मोठेपण असं वाटतं, जो मी स्वतःचा अनुभव घेतला एकदा, त्यांनी लिहूनच दिलं सगळं ब्लॅक अँड व्हाईटमध्ये जे काय असेल ते. म्हणजे मी असं सांगितलं होतं किंवा मी त्यात तसं सांगितलं होतं असा विषयच नाही. 2-3 पानं ब्लॅक अँड व्हाईटमध्ये, हा तुमच्याकडे पुरावा, मी तुम्हाला जे सांगितलं ते, मग बघू आता पुढे काय घडतं ते तुम्ही, मी आणि हा कागद, आपण 3 जण बघू पुढे काय घडतं ते. तर या प्रकारचा जो एक आत्मविश्वास सुद्धा जो असतो, जो एक प्रामाणिकपणा असतो यातला, मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून आज देहू म्हटल्यानंतर रवी अत्रे यांचं नाव नक्की येतं. आणि आम्ही पत्रकार सृष्टीतले लोक असो, राजकीय सृष्टीतले असो, आणखीन वेगळ्या क्षेत्रातले उद्योगपती, उद्योग क्षेत्रातले लोक असो, या सगळ्यांच्या दृष्टीने आज रवी अत्रे हे एक अत्यंत आदराचं असं नाव आहे. यात काही शंका नाही. ते 75 करायला फारसे उत्सुक नव्हते हे आम्हाला माहिती आहे. त्यांच्यासाठी जे अनेक जण आग्रह करणारे होते त्यात मीही होतो, नाही असं नाही. आणि ह्या आग्रह याच्यासाठी असतो की हे अभिष्ट चिंतन तर जरूर असतं की तुम्ही 75 वर्ष केली त्याबद्दल, पण हा एक कृतज्ञता सोहळा असतो. आणि अत्रेंनी ज्या पद्धतीने हा सोहळा आयोजित केलेला आहे त्यामुळे आपलं लक्षात येईल की हा कृतज्ञता सोहळा एकेरी नाही आहे. जशी एकेरी वाहतूक दुहेरी वाहतूक असते ना, तसा हा दुहेरी कार्यक्रम आहे. म्हणजे या गावाबद्दल, या गावातल्या गावाबाहेरच्या माझ्या आप्तेष्टांबद्दल त्यांच्या मनात जी कृतज्ञता आहे ती कृतज्ञता म्हणून त्यांनी आपल्या सगळ्यांना इथे बोलावलेलं आहे. आणि या गावाने, या समाजाने त्यांच्याविषयीची जी कृतज्ञता आहे म्हणून या ठिकाणी उपस्थित लावली असं मला वाटतं. आम्ही वृत्तपत्रातले लोक सहजपणे गीताला लिहून जातो, पिकतं तिथे विकत नाही. पण मला असं वाटतं की हा कार्यक्रम पाहिल्यानंतर असं म्हणता येणार नाही, पिकतं तिथे विकतं सुद्धा. धन्यवाद. ज्यांच्याबद्दल खरं खरं बोललंच पाहिजे अशा ज्या काही व्यक्ती असतात आपल्या जीवनात, आपल्या संपर्कात आलेल्या, त्यापैकी आमचे खरोखर अतिशय जवळचे मित्र, मगाशी काशीद साहेबांनी वर्णन केलं, माझं नाव घेतलं आणि सदानंद मोरे आणि आत्र्यांचं. खरोखर लहानपणापासून आम्ही अतिशय जवळचे मित्र होतो. इतके जवळचे की आम्ही सदानंद मोरेंच्या घरी, म्हणजे वरच्या आड्यात, मी थोडा वेळ घालायला बघतो साहेब, मी 3 मिनिटं 10 मिनिटं 5 मिनिटं काय बंद पाळणार नाही. तिथं लहानपणापासून माझं जाणं असायचं. आमचे मित्र होते आप्पासाहेब मोरे आणि सदानंद मोरे, उमरान मोरे, आमचा सगळा कंप होता. तिथं आम्ही भजनं बसवली, भजनं केली, काही दिवसांची मोडली, नंतर पुन्हा काही सुरू झाली नाही. आणि त्या वेळेमध्ये आमचे आत्रे तिथे यायचे, आम्ही तासन गप्पा मारत बसायचो. किती वेळ झाला कळायचं सुद्धा नाही. कधी कधी तर मी आत्रेच्या घरी काहीतरी एखादं काम घेऊन गेलो, 2 मिनिटाचं काम असायचं, 2-2 तास तिथं बसायचं. स्वतः दत्तक मोरे आपले आत्रे आणि त्यांच्या सुविधा पत्नी मला आग्रहाने, मला आणि माझ्या मिसेसला थांबा थांबा, बसा बसा, मला असं वाटतं ना तुमच्याकडे लोक आली, 2 थांबले, 4 थांबले, अहो जाते लोक, बसा बसा बसा. इतके आमचे अतिशय जवळचे घनिष्ठ मित्र म्हणजे दत्तात्रय विद्या. काय माणसं साधी, काय माणसी भोळे असतात. मला माणसाला भोळं म्हणा का बावळट म्हणा तेच कळत नाही. मला वाटतं भोळं म्हणण्याच्या माणसाला बावळट म्हटलं ना तर ते जास्त सोयते. अहो किती लोकांनी यांना काढवावं, किती लोकांनी फसवावं, किती लोकांनी डोक्यावर उभं करावं. काही गोष्टी मी इथं आता सांगा तसं मला येतं. हे स्वतः तिकडं सर्व्हिसला असताना अतिशय गरीब परिस्थिती, पगार अतिशय कमी आणि कुटुंबाचा खर्च जास्त. मग ह्या लोकांचा यांच्या मित्रांचा मात्र खूप त्रास. पण मित्र तिथले नव्हते. इथून तुळजापूरला जाणारे काही मित्र होते त्यांचे. बरं गेले आणि भेटून परत काही झालं असं नाही. इथून जायचं, 2 व्हीलर जायचं, येताना 2 व्हीलर यायचं, 2, 3, 4, 5 दिवस जेवढं वाटेल तेवढं राहायचं. म्हणजे राहायचं म्हणजे साधं राहायचं. आत्र्यांनी
जाण्याचा पेट्रोलचा खर्च द्यायचा, येतानाचा पेट्रोलचा खर्च द्यायचा, त्यांची राहण्याची वेगळी व्यवस्था करायची, पण सगळ्या त्यांच्या आवडीनिवडी जपायच्या त्या दारू बनाली. म्हणजे अक्कल तिथं जाऊन दारू प्यायचे, त्यांची पूजा बनवायची, पगार अतिशय कमी आणि लोकांचा त्रास मात्र जास्त. पण ते इतकं गरीब की ते असं काय म्हणणार नाही, बाबा no, आता मला माझी नोकरी करू द्या, मला वेळ नाहीये, माझं काम करू द्या, मला आता तुम्ही निघा, असं बोलण्याची पण हे नाही. आणि मग त्याचा गैरफायदा मंडळी घ्यायची. तर असं सदन बरं एक विषय आम्ही दिवशी कुठेतरी पहिल्यासारखे आपण गप्पा मारायच्या. मग नंदाबाळांना फोन केला, वगैरे या केला, आम्ही तुमची वाट बघतोय. मग आता जायचं तर कसं जायचं, जुन्या पूर्वीच्या काहीतरी खाद्यपदार्थाच्या आठवणी, त्याची गोळी, त्याची चव, त्याची आवीट चव, हे सगळं आता एक विषय आपण एन्जॉय करायचा. बरोबर आहे का? हा, मग आम्ही शेंगोळ्या नेल्या, शेंगोळ्या प्रकार माहिती का तुम्हाला? मासवाड्या नेल्या. आणि मग आम्ही सदानंद मोरेंच्या इथं गेलो. त्या दिवशी सदानंद मोरेंनी कोणाला अटेंड केलं नाही, सगळा वेळ रात्री आणि आम्हाला. बरं बघा, ही मैत्री आणि दोस्ती खरी कशी असते ते बघा. उगाच बोलण्यापुरती मैत्री, सांगण्यापुरती मैत्री, दाखवण्यापुरती मैत्री ती खरी नसते. सदानंद मोरे सारखं एवढा मोठा माणूस, किती व्याप आहे त्या माणसाला. ज्या माणसाने तुकाराम दिला, ज्या माणसाने महाराष्ट्र दिला, आणि जो माणूस जगाचा इतिहास आता लिहितोय, तो माणूस किती मोठा आहे, किती त्याच्या डोक्यात व्याप आहे, किती त्याला वाचायचंय, किती चिंतन करायचंय, किती मनन करायचं, किती कागदावर उतरायचंय. त्या माणसाला आम्हाला खूप वेळ दिला, त्यांच्या पत्नीने दिला, त्यांची मुलगी पण आली होती, तिची मुलं होती. आम्ही मस्तपैकी एकत्र जेवलो. खूप आनंद वाटला. सदानंद मोरे म्हणले, बाबा असा दिवस पुन्हा यावं. त्यानंतर आम्ही अजूनही एकदाही गेलो नाही. म्हणतो बघा आम्ही, हे जायचं का रे, चल तुला काय काम आहे? काय नाही, जाऊ आपण. त्याला काहीतरी काम लागतं, मला काहीतरी काम लागतं, अजून आम्ही परत गेलो. पण आता एकदा परत आपल्याला याची पार्टी करायची. तर त्यातला विषय सांगतो बरं का, आता खरी मैत्री कशी असते ते. आम्ही त्या दिवशी गेलो ना, तर असे कोणतरी फॉरेनवरून आल्यासारखे, कोणतरी खूप मोठे पदाधिकारी आल्यासारखे, खूप मोठे मान्यवर आल्यासारखे लोक आल्यावर त्याचा असा आदर सत्कार करतात. तसं सदानंद मोरेंनी आमचा आदर सत्कार केला. मोठमोठ्या शाली, ते सगळं अगदी फोटो, हार, पुढे नारळ बिरळ. आम्ही त्यांच्याकडे बघतो, ते आमच्याकडे बघते, चाललंय का? अरे आम्ही घरची माणसं, एका लगतची माणसं, आपण आले तरी माणसं, एवढं पण आमचं कौतुक कशाला करायचंय? पण जोशी साहेब, जे मनात असतं, मनात आत खरं ते कधीतरी असं सहज पुढे येतं. आणि मग आपली मैत्री, आपली दोस्ती, आपला प्रामाणिकपणा, आपला शुद्ध हेतू, हे सगळं अशा प्रकारे झालं होतं. तर आता मी तुमचा जास्त वेळ घेऊन तुमची कुचंबन करणार नाही, पण मी असं शक्यतो बोलत आहे. आपले रोज आता 10वीचे, 35चे, 13वीचे रोज भाषण असतात. मी तुमचा कधी वेळ घेतो का? कारण मला माहिती आहे माझी उंची किती आहे, खोली किती आहे, लांबी किती, रुंदी आहे, मला अक्कल किती आहे, बुद्धी किती आहे, ज्ञान किती आहे. कशाला माझा भावपणा तुमच्यासोबत उघड करायचं? बोलू शकतो, तुम्ही बोलत नाही. तर पुन्हा एकदा विघ्नर अत्रे आणि त्यांच्या पत्नी यांचं पुढील आयुष्य सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं जावं, त्यांना आयुरारोग्य लाभो, आणि आपलं प्रेम असंच आपण ठिकाणी जपायचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने, माझ्या कंद कुटुंबियांच्या वतीने आपणास सदिच्छा शुभेच्छा देतो. आपला अधिक वेळ घेतल्याबद्दल आपली माफी मागतो. रामकृष्ण हरी. त्यांचे मी आभार मानतो. खरं तर आभार मानण्याची काही गरज नाही, कारण आम्ही सगळे मित्र आहोत. परंतु असा एक दुर्मिळ क्षण आहे की सदानंद मोरे आज ज्या पदावर आहेत आणि महाराष्ट्र ज्यांना विचारवंत म्हणून ओळखतो, तर त्यांनी निमंत्रक आपल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त व्हावं, ही अत्यंत फार मोठी गोष्ट आहे. आणि हे खऱ्या मैत्रीचं द्योतक आहे असं मी मानतो. आणि म्हणून हा अत्रेंचा 75वा वाढदिवस जरी असला तरी हा मैत्रीच्या कृतज्ञतेचा सुद्धा सोहळा आहे असं मी समजतो. या ठिकाणी आता बरीच भाषणे झाली आणि आता कंदांनी जे अत्रेंना थोडंसं आतून बाहेरून सांगण्याचा प्रयत्न केला. माझ्यासुद्धा अत्रेंच्या अशा अनेक आठवणी आहेत. आणि अत्रेंची माझी ओळख झाली ती डॉक्टर सदानंद मोरेंनी करून दिली. साधारणतः 83 साली असते. आता जवळजवळ आमच्या मैत्रीला 40 वर्ष होत आलेली आहेत. या 40 वर्षामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की अत्रेंना मी कधीही नाराज होताना पाहिलं नाही. सतत हसतमुख, उत्साही आणि कधी थकवा नाही. आता आम्ही अनेकदा गडाख साहेबांच्या आता अनेकदा
उदाहरणं इथं झालेली आहेत. तर साहेबांबरोबर आम्ही अत्यंत भारतभर अनेकदा प्रवास केला, पण सगळ्या प्रवासामध्ये अत्यंत चैतन्यशील व्यक्ती म्हणून अत्रेंचं मला त्या निमित्ताने जास्त ओळख झालेली आहे. आणि माझी अशी इच्छा असते नेहमी की ऋतू दिवाळ्यांमध्ये अनेक क्षेत्रातल्या लोकांनी लिहावं. अत्रे हे ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत आणि माझी अशी इच्छा होती की अत्रेंनी लिहिलं पाहिजे. पण आता इथं सांगितलं गेलं, अत्रेंचं पुढे एक वैशिष्ट्य आहे की अत्रेंकडे बावळट माणसं खूप येतात. अत्रे बावळट आहे असं मी कधी म्हणणार नाही. बावळट माणसांना कसं सुधारायचं आणि त्यांची रेषा कशी त्यांना सांगायची याचं काम नेहमी अत्रे करत असतात, मला मोठ्या आत्मीयतेने सांगत असतात. तेव्हा अत्रेंचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांना ते मुळात हस्तरेषा तज्ज्ञ असल्यामुळे त्यांना माणसांच्या चेहऱ्यावर कळतं की हा माणूस बावळट आहे का शहाणा आहे का जास्त उथळ आहे. आणि एकंदर मग त्यांच्या हस्तरेषा आणि चेहऱ्यावरून पाहून अत्रे त्यांना हसत मुखाने तो माणूस घरी कसा जाईल याचा ते विचार करत असतात. आणि मला नेहमी असं वाटतं की अत्रेंनी लिहिलं पाहिजे, पण अत्रेंना माणसं सुधरू देत नाही. म्हणजे एकदा तर असं आहे की सकाळी 7ला माणसं आली आणि अत्रे 4 वाजता गेले. इतकं अत्रेंना लोकांनी म्हणजे जाऊ सुद्धा दिलं नाही. नाही आमचं ज्योतिष सांगा, आमचं ज्योतिष सांगा. तर अशा माणसाला मी असं विचार केला की यांनी लिहिलं पाहिजे. म्हणून एकदा आम्ही सोनईला होतो गडासाहेबांकडं आणि अत्रेंना म्हणलं, अत्रे आता मला तुमचा यावर्षी दिवाळी अंगात लेख पाहिजे. अत्रे म्हणले, अहो आता मी घरी गेलो की लिहितो. अहो म्हणलं काय तुम्ही थापा मारता, घरी जाऊन तुम्ही ज्योतिष सांगा, लेखाचं काम अजिबात करणार नाही. म्हटलं आपण असं करू की मी तुम्हाला खोलीमध्ये कोंडून ठेवतो आणि बाहेरून कडी लावतो, 2 तासाने तुम्ही बाहेर या आणि मला लेख द्या. मग अत्रेंना मी त्या गडसाहेबांच्या खोलीमध्ये कोंडलं, 2 तास कडी लावली आणि 2 तासांनी कडी ओढल्यावर अत्रेने अत्यंत सुंदर असा लेख दिला. कारण अत्रेंच्या मनामध्ये काय म्हणून की त्यांचं लेखक म्हणून सुद्धा व्यक्तिमत्व आहे. म्हणजे आज जे त्यांच्या पुस्तकाची 4थी आवृत्ती निघाली याचं कारण असं की त्यांचे अनुभव सगळे प्रांजळ आहेत. आणि मी अत्रेंचं पुस्तक प्रकाशित केलं हे मी अत्रेंना अजिबात सांगितलं नाही. काय म्हणलं, अत्रेंना जर सांगावं की मी तुमचं पुस्तक प्रकाशित करणार आहे तर म्हणलं ते अगोदर माझा हात पाहतील की प्रकाशक मला यश देणार आहे का नाही. म्हटलं माझ्याही रेषा जर समजा काही वक्री वगैरे असतील तर अत्रे म्हणतील बा असं नाही, आत्ता नको, यावर्षी आपण नंतर पाहू. म्हणून मी अत्रेंना न सांगता त्यांचं पुस्तक प्रकाशित केलं आणि त्या पुस्तकाची आता 4थी आवृत्ती प्रकाशित होत आहे याचा मला मनापासून आनंद आहे. आणि अत्रेंनाचं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की अनेकदा असं होतं की आपण ज्याला मित्र मानतो त्याच्या पत्नीचं नेहमी मित्रांविषयी खूप गैरसमज असतात. त्याचं कारण फक्त अगदी म्हणजे प्रामाणिक कारण असतं की आपल्या नवऱ्याचं हे वेळ जास्त घेतात आणि आपल्याला कमी वेळ मिळतो तेव्हा नाराज असतात. पण अत्रे वहिनीचं वैशिष्ट्य असं की त्या कधीही नाराज होत नाही. उलट ज्यावेळेस अत्रेंना मी प्रवासाला नेतो तेव्हा एखाद्या नववधूसारखं ते अशा बाय 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 टाटा असं करत असतात. याचं मला फार आनंद वाटतं आणि मला वाटतं की त्यांची पत्नी ही त्यांची ऊर्जा आहे. म्हणजे त्यांच्या हातावरची जी भाग्यरेषा त्यांच्या कोणी ज्योतिषाने हात पाहिला असं मला वाटत होतं. पाहिला असेल तर त्यांना त्यांची पत्नी ही तुमची भाग्यरेषा आहे असं त्यांना ज्योतिषाने सांगणार असं मला वाटतं. आणि मला अतिशय आनंद वाटला की या ठिकाणी सगळ्या गावकऱ्यांनी मिळून, कंद फॅमिलीने मिळून अत्रेंचा सत्कार केला. माझ्यासुद्धा अत्रेंच्या अनेक आठवणी आहेत, पण मी तुमचा जास्त वेळ घेऊ इच्छित नाही का आता 9:15 वाजलेले आहेत आणि खेडेगावामध्ये जाणं 9, 9:30ला माणसं जेवायला बसतात. तर हे मला माहीत असल्यामुळं मी माझं भाषण संपवतो. अत्रेंना आणि अत्रे बहिणींना शुभेच्छा देऊन मी माझं लांबलेलं भाषण संपवतो. थँक्यू. अत्रे सरांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित या कार्यक्रमाचे निमंत्रक आत्ताच शेवटे सरांनी सांगितले की मित्र आणि त्याचं मन किती मोठं असतं. मोरे सरांनी अनेक व्यासपीठं गाजवली, परंतु इथं निमंत्रक म्हणून काम केलं ते मोरे सर. दत्तात्रय अत्रे सर सर्वांची नावं घेत नाही, परंतु व्यासपीठावरील सर्व सन्माननीय व्यक्ती, सभागृहात बसलेल्या समोरचे सर्व सन्माननीय व्यक्ती. अत्रे सरांचा आणि माझा गेल्या मला ते 25 वर्षापूर्वीचा संबंध आहे. मी 2च फक्त अनुभव सांगणार आहे की त्यांच्यामुळे मला काय मिळालं. या ठिकाणी गडाख साहेबांचं सर्वजणांनी त्यांच्या मैत्रीचं नाव घेतलं. मी पुणे विद्यापीठात असताना विद्यार्थी कल्याण अधिकारी म्हणून काम करत असताना एकदा त्या महाविद्यालयाला भेट द्यायला गेलो आणि मी गडाख साहेबांबद्दलचं खूप ऐकलं होतं. मला प्रशांत गडाख कदाचित आपल्याला माहिती असतील, पुणे विद्यापीठाचे
सिनेटचे मेंबर होते. मी त्यांना म्हटलं की मला गडाख साहेबांना भेटायचे. ते म्हटले की झोपलेले आहेत सर आणि नंतर आपण भेटूया. परंतु ती बातमी त्यांच्याकडे गेली आणि बातमी गेल्यानंतर जेव्हा मी प्रशांत गडाख सरांशी चर्चा करत असताना अत्रे गुरुजींचं नाव घेतलं की अत्रे गुरुजी मला नेहमी या भागाचं वर्णन सांगतात आणि ते गडाख साहेबांना कळल्याबरोबर त्यांनी निरोप पाठवला की जे पुणे विद्यापीठातनं प्राध्यापक आलेले आहेत किंवा जे संचालक आलेले आहेत त्यांना मला भेटायचं. त्या खोलीत बसल्यानंतर आणि गडाख साहेबांचे विचार ऐकल्यानंतर मला ज्या काही गोष्टी कळल्या त्या केवळ आणि केवळ अत्रे सरांच्यामुळं आणि अत्रे सरांचं नाव घेतल्यामुळं मला त्यांनी जवळ घेतलं हे मला आपल्या या सर्वांना सांगायचं आहे. आणि दुसरं, मी लातूरचा आहे. माझी लातूर जन्मभूमी आहे आणि आत्ताच माझ्या माहितीप्रमाणे काशीद साहेबांनी विलासराव देशमुख सरांचं नाव घेतलं. त्यांचे मित्र माझे मेहुणे आहेत, विक्रम जोजम मुंडे. आणि एकदा असाच विषय निघाला की आपले गुरुजींच्याकडे तुम्ही जायला पाहिजे. मी म्हणालो की विलासराव देशमुख साहेब जातात, तुम्ही का जात नाही. आणि हे सर्व ऐकल्यानंतर सांगितल्यानंतर माझ्या दाजींनी विलासराव देशमुखांना सांगितलं आणि पुन्हा एकदा आमची भेट झाली. कारण लातूरकरांना विलासराव देशमुख कधी विसरत नाही. मी लातूरचा म्हटलं आणि आमचा दोघांचा एक विषय फिजिक्सचा, मी प्राध्यापक आहे आणि विलासराव देशमुख फिजिक्सचे गरवारे कॉलेजमधनं BSc पासआउट झालेले आहेत. हे सर्व बोलणं झाल्यानंतर मी अत्रे सरांच्याबद्दलची माहिती सांगितली. त्यांनी जाग्यावरचं उठून एक मला पुस्तक दिलं की तुम्ही हे पुस्तक वाचा, प्राध्यापक हे पुस्तक वाचा आणि अत्रे गुरुजींचे जे काही विचार असतील याच्यामध्ये निश्चितपणाने तुम्हाला मिळतील. मला ह्या दोन गोष्टींचा नामोल्लेख एवढ्यासाठी करायचा आहे की गुरुजींमुळं जरी माझे माणसं असतील तरी तुमच्यामुळं मला त्यांचा अनुभव आला आणि त्यांनी तुमच्या केवळ नावामुळं आमच्यासारख्या एखाद्या साध्या माणसाला जवळ घेतलं. ही तुमची महती, ही तुमचं प्रेम, हे तुमचं इतरांच्या बाबतीत. कदाचित कोणीतरी मला असे म्हणालं की मी अनेक नावं घेईन मान्यवरांची, मला वाटतं देशपांडे सरच बोलले की अनेक लोकांची नावं घेईन, परंतु त्या सर्व लोकांच्या प्रती आणि त्यांच्याबद्दलचा आदर जो अत्रे सरांच्याबद्दल आहे तो मी पावलोपावली अनुभवलेला आहे. आणि माझ्या घरामध्ये शेळके फॅमिलीमध्ये गेली 25-30 वर्ष जे जे काही गोष्टी घडतात त्या अत्रे सरांच्या सल्ल्याप्रमाणे घडतात आणि मी आज इथं उभा आहे ते अत्रे सरांच्याच सल्ल्यामुळं इथं उभा आहे हे मला प्रामुख्याने या ठिकाणी नमूद करायचं आहे. आणि म्हणून यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित आलेलो त्यांच्यावर प्रेम करतो आहोत. इथून पुढेही आपण असंच प्रेम करूया आणि त्यांना आणि त्यांच्या सौभाग्यवतींना भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं एवढीच ज्ञानेश्वर माऊलीकडे आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांकडे मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे मनापासून ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. अजून जी खोल साहेबांना विनंती आहे की आपण सदिच्छा देण्यासाठी पुढे यावं. आज आपण त्यांच्या अमृत महोत्सवासाठी जमलो. ते उत्सवमूर्ती श्री दत्तात्रयजी अत्रे, त्यांच्या पत्नी सौ अत्रे बहिणी, ज्यांनी या समारंभाचं निमंत्रण आम्हाला दिलं ते निमंत्रकांनी महाराष्ट्राचे ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सदानंद मोरे आणि व्यासपीठांचे सर्व मान्यवर. मला वाटतं की अत्रेजींच्याबद्दल आता लोकांनी खूप छोटे छोटे अनुभव सांगितले, ज्योतिषाचे असतील किंवा त्यांच्या संबंधी त्यांनी जे आपल्याला अंदाज सांगितले त्याच्या संबंधी असतील. पण मला स्वतःला या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक सामान्य माणूस म्हणून त्यांच्याकडे जात असताना त्यांच्याकडे हे जे अभ्यासाचं शास्त्र आहे त्या शास्त्राला दिलासा आणि आपुलकी यांची जोड आहे. आणि त्यामुळे समोरच्या माणसाला एक विश्वास निर्माण होतो, एक आपुलकी निर्माण होते आणि त्याला एक आधार मिळाल्यासारखं वाटतो, दिलासा मिळतो आणि मग पुढची वाटचाल तो करतो. माझा देखील डॉक्टर सदानंद मोरे यांच्यामुळेच अत्रेजींचा परिचय झाला. पुण्यामध्ये सदानंदच्या घरी शनिवार पेठेमध्ये आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि त्यानंतर हा संपर्क वाढत गेला. मी लोकमतचा संपादक म्हणून जेव्हा सोलापूरला गेलो तेव्हा अत्रेजी तुळजापूरवरून सोलापूरला आले होते आणि सोलापूर आल्यानंतर माझ्याशी खूप छान गप्पा मारल्या. मला इतकं छान वाटलं आणि तेव्हा ते त्याचा उल्लेख डॉक्टर मोरे यांनी केला. त्या कुष्ठरोग नियंत्रणाच्या संबंधाचं ते काम आरोग्य खात्यामध्ये करत होते. सतत भेटणं, इंटरॅक्शन करणं, मगाशी अनेकांनी उल्लेख केला. त्याच्यामध्ये त्यांना जर कधी फोन केला तर फोनमध्ये 2 उत्तर यायची. आता सध्या गडाख साहेबांच्याकडे दुसरं उत्तर असायचं आता अरुण शेवटे आणि आम्ही मुंबईमध्ये एकत्र एका कामामध्ये आहोत. हे 2-3 नावं ठरलेली असायची की हा त्यांचा एक कौटुंबिक स्नेहसंबंध, मैत्री संबंध खूप चांगला होता.
मी प्रभातमध्ये पुण्यामध्ये नंतरच्या काळामध्ये संवाद म्हणून जेव्हा आलो तेव्हा महाराष्ट्रातल्या राजकारणात काही घडामोडी होत होते 2011 साली 10 साली अशोक चव्हाणांचं मुख्यमंत्रीपद जात होतं आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होत होते. त्यावेळेला मी अत्रे काकांना असं म्हटलं, अत्रेजींना असं म्हटलं की जरा तुम्ही थोडं काहीतरी लिहून द्या की जरा या सगळ्या बदलावरती तुमच्या दृष्टीने तुम्हाला काय लिहायचं आहे. तर त्याने एक लेख दिला होता. तर त्या लेखामधल्या एका प्रश्नाचं उत्तर अजून मिळालं नाही. ते कदाचित अत्रे देतील की नाही मला माहिती नाही, पण त्या प्रश्नाचं उत्तर खुद्द अजित पवारांना पण पाहिजे आणि महाराष्ट्राला देखील हवं. त्यांनी त्या संबंधीचा जो अंदाज व्यक्त केला होता, आम्ही दिवाळीच्या आसपास तो त्यांचा लेख प्रसिद्ध केला होता आणि तो अंदाज त्याने असा दिला होता की अजित पवार उपमुख्यमंत्री राहतील, मुख्यमंत्री होतील की नाही तर नजीकच्या काळात तरी नाही, हे त्यांनी 2010 साली सांगितलं होतं. त्याने आता 15 वर्ष झाली नाही. तेव्हा आता मला असं वाटतं की अत्रे यांच्याकडे या प्रश्नाचं काय उत्तर आहे, कारण अजित पवार अजूनही त्या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधामध्ये आहे. मला असं वाटतं की खूप छोट्या छोट्या इंटरेस्टिंग गोष्टी अत्रेजी आम्हाला सतत सांगत गेले. मी, माझी पत्नी, माझ्या नाती, माझ्या दोन्ही मुली, आमचे जावई, आम्ही सगळे सतत त्यांच्याकडे जात होतो, गप्पा मारत होतो. त्यांच्या कुटुंबाचं प्रेम मिळत होतं. त्यांच्या शिरक्यांच्या लग्नात देखील आम्ही सर्वजण गेलेलो होतो. ज्याचा उल्लेख आता अरुण शेवते यांनी केला, त्यांचं पुस्तक जे माझे भाव ईश्वर, त्याचं प्रकाशन देखील 2 वर्षापूर्वी डॉक्टर पी डी पाटील सरांच्या संस्थेमध्ये झालेलं होतं आणि खूप छान आठवणी त्यावेळेला अत्रे काकांनी आणि त्यावेळेला शंकरराव गडाख वगैरे आले होते, त्यांनी सांगितलेल्या होत्या. मला असं वाटतं की एक अतिशय वेगळा साधा असा माणूस काय होतं. आता मी पत्रकार म्हणून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणच्या परिषदाला जातो, ज्योतिषी परिषद वगैरे मी बघितलेल्या आहेत. तिथं अनेक ज्योतिषी समोरच्या माणसाला असं घाबरून सोडण्याची शक्यता असते. अहो तुमचा हा मोठा भयंकर खडास्त्र जो चालू आहे, हा एक चालू आहे, तो चालू आहे, तो माणूस इतका घाबरून जातो. मी पहिल्यांदा असं बघितलं की अत्रे यांच्याकडे येणारे देहूगावामध्ये येणारे जे लोक आहेत ते लोक असा विश्वास घेऊन आलेले असतात की हा माणूस आपल्याला काही दिलासा देईल आणि तो दिलासा देण्याचं काम ते आजवर करायला लागले. त्यांच्या शास्त्रामधलं यश किती अपेक्षी किती हा मुद्दा नाही आहे, पण त्यांच्यामधला माणसामधला जो दिलाशाचा भाग जो आहे, आपुलकीचा जो भाग आहे, त्याच्यामुळे अनेक गोष्टी सोप्या होतात आणि समोरच्या माणसाने एक विश्वास निर्माण होतो. मला असं वाटतं की हा विश्वास आणि हा दिलासा देण्याचं काम ते गेले अनेक वर्ष करत आलेले आहेत आणि ते यापुढच्या काळात ते करत राहतील. देहूगावासारख्या ठिकाणी आज त्यांचा सत्कार होतोय. माझ्यासारख्याला खूप आनंद आहे, कारण माझं लहानपण पवनेच्या काठी असलेल्या किवळे गावामध्ये गेले, किवळेच्या शाळेत शिकलो. देवगावच्या सुबोध विद्यालयामध्ये 8वीला होतो मी. त्यानंतर मात्र मला जागा बदलावी लागली. पण त्यामुळे अनेक मित्रमंडळी या सगळ्या परिसरामध्ये आहेत. त्यामुळे देहूमध्ये अत्र्यांच्याकडे आल्यानंतर आम्हाला सगळ्यांना माझ्या सगळ्या परिसराची आठवण होते. माझे जे काही मित्र आज आहेत त्यांच्याकडे मी जायचा प्रयत्न करतो केवढा किंवा रावेतला. तर हा सगळा आपला परिसर आहे आणि हा तुकोबांचा परिसर आहे. तर तुकोबांच्या तीर्थस्थळाला, तीर्थक्षेत्राला नमस्कार करतो. अत्रे आणि सौभाग्यवती अत्रे बहिणींना दोघांनाही कृतज्ञतेचा नमस्कार करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर ते सगळे विचारवंत, लेखक, साहित्यिक आणि समोर माझ्या अमृत महोत्सवानिमित्त देहूतील, पंचकृषीतील आणि सगळ्या संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार मित्र, वर्गमित्र आणि सगळे देवस्थानचे सदस्य, देवस्थानचे अध्यक्ष, आजी माजी या सर्वांनी मिळून जो काही अमृत महोत्सव सृजन फाउंडेशनचे कंद परिवार असेल किंवा अगदी रोटरी क्लब असेल, रोटरी क्लबचे अध्यक्ष असतील आणि त्याचप्रमाणे रोटरी क्लबचे इतर नगरपंचायत सदस्य वगैरे जरी असतील तरी यांनी जो काही माझा अमृत महोत्सव सोहळ्याचा कार्यक्रम घेतला ते प्रथम मी त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आणि मी 1962-63 साली देहूमध्ये आलो आणि देहूमध्ये आल्यापासून या लोकजीवनाशी इतका एकरूप झालो की देहूतील सर्व जनतेने म्हणा किंवा सगळ्या थरातील लोकांनी म्हणा माझ्या गुणदोषासहित मला पत्करलं आणि मला हे केलं, प्रोत्साहित केलं. हे पण मी या ठिकाणी नमूद करतो. मी ज्या ठिकाणी राहत होतो तिथून हाकेच्या अंतरावर डॉक्टर सदानंद मोरे यांचं घर होतं आणि त्यांचं घर मी फक्त घरी काहीतरी कारणासाठीच येत होतो. जवळजवळ 5 मुक्काम त्यांच्याच घरात असल्यासारखा होता. म्हणजे अभ्यासाला असेल किंवा जेवणाला असेल सगळ्या गोष्टी मी तिथं करायचो. पण याचं एकमेव कारण असं होतं की त्या काळची माझी जी परिस्थिती होती तर अशोकप्पा मोरे असतील किंवा इतर सगळे जे काही माझे वर्गमित्र असतील की त्या आर्थिक प्रश्नामुळे असं वाटायचं की ऋषीमुनी पूर्वीच्या काळी एक शाप द्यायचे कुणाकुणाला
तसं मला एखादा शाप मिळाला का काय की तुला पैसा मिळणार नाही पण उश्शाप पण देत होते. तो उश्शाप असा देत होते की तुला मित्र मात्र चांगले मिळतील. तर ते असा उश्शाप मिळाल्यामुळे जीवनाच्या प्रत्येक वळणावर मला मित्र भेटत गेले आणि जे मित्र भेटत गेले त्यांच्याकडून मला अत्यंत प्रोत्साहन मिळत गेलं. आणि हे प्रोत्साहन सदानंद मोरेंनी सुरुवातीलाच मला सांगितलं आणि कानमंत्र असा दिला की ज्योतिष अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात ठेव की त्याच्यामध्ये इतकं संशोधन कर की तुझे स्वतःचे सिद्धांत तयार कर, स्वतःचे आडाखे तयार कर. अरुण शेवते माझ्या संपर्कात आले ते सदानंद मोरेमुळे आले. यशवंतराव गडाखांची आणि माझी ओळख झाली ती सदानंद मोरेंच्या याच्या एका पत्रामुळे झाली. त्या पत्रात त्यांनी लिहिलं की गडाख साहेब यांच्याकडे तू जाऊन ये. आणि गडाख साहेबांच्याकडं 2-3 वेळा मी गेल्यानंतर गडाख साहेब मला म्हणले की तुमच्यामध्ये एक स्पार्क आहे आणि हा स्पार्क तुम्ही विकसित करा असं गडाख साहेबांनी त्यावेळेला सांगितलं. आणि तशा पद्धतीने मग माझ्या अभ्यासाला मराठवाड्यामध्ये काम करताना जी काही अभ्यासाला सुरुवात झाली. पण या काळात बिहूमध्ये जितकं माझं वास्तव्य होतं, विनोबांनी एक पुस्तक धडा लिहिला होता महाराष्ट्राची सरस्वती की तुकाराम महाराजांचं कर्मभूमी म्हणून बिहू आहे आणि ज्ञानदेवांची आळंदी ही ज्ञान आणि कर्म या दोन्हींचं टोक म्हणजेच महाराष्ट्राची सरस्वती इथे आणि या पुण्यभूमीत मला काम करायला मिळते. हा मोठा माझा भाग्याचा म्हणजे ती सेवा करायला मिळते. हा एक माझं सौभाग्य मी समजतो. आणि अनेक ठिकाणी मग लोक त्या प्रत्येक टप्प्यावर वळणावर मला भेटत गेली. काय त्यामध्ये सामान्य माणसं जशी होती तसे अगदी उच्चपदस्थ अधिकारी होते. उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या बरोबर इतरही काही लोक होती आणि अतिशय कुष्ठरोग निर्मूलन कार्य करण्याकरता प्रत्येक वेळेला काही काही असे प्रसंग आले की त्या प्रसंगातून मला बाहेर कसं यायचं आणि संघर्ष कसा करायचा तर ज्योतिषशास्त्राकडे वळण्याचं एकमेव कारण असं होतं की मी उस्मानाबाद जिल्ह्यात असताना उस्मानाबादला एक दिवशी गेलो आणि आम्ही आणि एक शिक्षक होते आमच्याबरोबर आणि असे फिरत जात असताना एका माणसाने त्या शिक्षकांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास होता थोडा. त्या एका माणसाने आमच्याबरोबर फिरत असलेल्या एका माणसाने त्यांना प्रश्न विचारला की आज माझ्या मुलाला मुलगी पाहायला येणार आहे तर काय होईल. तर शिक्षक म्हणले की काही नाही, मुलगी लग्न जमणार नाही, मुलीला पसंत पडणार नाही आणि नकार येईल म्हणले तुम्हाला. ते म्हणलं कसं काय सांगितलं तर ते म्हणले मुलगी जास्त शिकलेली आहे आणि मुलगा कमी शिकलेला आहे. मला आश्चर्य वाटलं की त्यांनी कुठली पत्रिका पाहिली नाही, काही पाहिलं नाही. संध्याकाळची 5:30-6ची वेळ होती आणि हे असं कसं काय पटकन सांगितलं. म्हणून मी पुस्तकं शोधायला सुरू केली घरात बसून. तुळजापूरला आल्यानंतर कुठल्याही पुस्तकात याचा कुठं उल्लेख नाही. हे कशामुळे सांगितलं म्हणून शिक्षकांना 8 दिवसांनी गेल्यावर परत विचारलं की हे तुम्ही कसं काय सांगितलं. तर ते म्हणले आपण 6 वाजता निघालो होतो आणि हा प्रश्न संध्याकाळी 6 वाजता विचारला. चंद्र वर येत होता आणि सूर्य खाली जात होता. चंद्र म्हणजे मुलगी आणि सूर्य म्हणजे मुलगा. म्हणून मी म्हटलं की मुलगी वरचढ आहे, मुलगा कमी हे शिकलेला आहे. हा शकून सुद्धा माझ्या लक्षात आला आणि मी तिथून ज्योतिषाची मला अभ्यासाची गती जी मिळत गेली त्याच्यामध्ये परम सद्गुरू गजानन महाराजांचं मला हे मिळालं, आशीर्वाद मिळाला. गडाख साहेबांची आणि आमची मैत्री जवळजवळ 40 वर्षाची असून अरुण शेवते आम्ही प्रत्येक लेख जे लिहिले आम्ही ते कुलूप बंद करायचं आणि 10 कागद आत घेऊन बसायचं आणि मग 10 पानं लिहिल्यानंतरच बाहेर यायचं. अशा पद्धतीने लिहिले विषय कोणताही असो पण ते लेखनाची पद्धत अशी दुर आणि लोकांचे प्रश्न कसं सांगतात पाहायला गेलो तेव्हा जशी भीती दाखवतात ती इतकी भीती दाखवतात की समोरच्या माणसाचा बीपी वाढतोय, समोरच्या माणसाला चक्कर येते. इथपर्यंत सांगतात की तुला संसार उधळून टाकायचंय का, तुला भीक मागत फिरायचं का, अशी सुरुवात करतात आणि नंतर म्हणतात की ग्रह काय बोलते ते सांगतो, घाबरू नका. मग परत खाली येतात. अशी पद्धत ही सांगण्याची व्हायरल मी ते चकित झालो. म्हणजे असं कसं काय सांगता येईल. काही गोष्टींची तपस्या आणि आध्यात्मिक अधिष्ठान आणि आचरण तुमचं जर चांगलं असेल आपण केवळ मी असं धोरण धरलं की आपण चांगलं करायचं, लोक कसे वागू, आपण आपलं चांगलं सांगायचं आणि चांगलं करायचं. ही स्थिती मी कम्प्लिटली संबंध आयुष्यावर आणि या सगळ्याला ह्या तुम्ही सर्व लोकांनी सदिच्छा आणि साथ दिली. त्यामुळे मी इथपर्यंत आणि कुटुंबाने देखील सगळ्या माझ्या नातेवाईक कुटुंब आणि सगळ्या लोकांनी एवढा वेळ दिला की हे करण्याकरता तुम्हाला वातावरण निर्मिती करणे हा सुद्धा एक भाग असतो आणि त्यातून मी पुढे येत गेलो आणि आतापर्यंत हे सगळ्यांच्या कृपाशीर्वादाने आणि सदिच्छेने आतापर्यंत आयुष्य मी हे केलेलं आहे. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझ्याकरता सगळ्यांनी जे काही कष्ट घेतले त्याच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करून मी 2 शब्द माझे संपवतो. ते त्याचा एक उल्लेख करायचा राहिला की एक व्यक्ती माझ्याकडं मुंबईतून कुठल्या तरी संपादकांनी त्यांना सांगितलं
या आत्रेंना भेटा, तर ते राष्ट्रवादी पक्षाची मिटिंग झाली होती आणि त्यांना लोकसभेचं तिकीट मिळणार होतं. मग ते अगदी पाऊस असताना घरी आले अडचणीच्या वेळेला, आणि जुनं घर होतं आमचं. मला त्यांची ओळख नव्हती फारशी, पण ते मला म्हटले मी कमिशनर राहिलेलो आहे आणि कलेक्टर राहिलेलो आहे, तर मला उभं राहायचं, तुमचं नाव सांगितलंय का संपादकाने, म्हणून मी आलो. मग मी त्यांची पत्रिका पाहिली, हातही पाहिला. त्यांना म्हटलं की तुम्ही काही उभं राहू नका निवडणुकीला, तुम्ही पडाल ह्या वेळेला, लोकसभेत तुम्हाला आत्ताचा काळ तसा दाखवत नाही म्हणलं, पण तुम्ही राज्यपाल निश्चित व्हाल. मी लिहून दिलं ते तसं राज्यपाल व्हाल म्हणून. ते म्हणले तुम्ही लिहून देता पण माझा विश्वास बसत नाही, सरकार वेगळ्या पक्षाचं आहे, मी वेगळ्या पक्षात आहे, मला कसं कोण राज्यपाल करेल. आणि 2 महिन्यानंतर त्यांचा फोन आला की तुम्ही कुठे येत, म्हणलं मी घरी आहे, लोक आहेत भरपूर बसलेली. नाही म्हणले मी येतोय तुमच्या सत्काराला, माझं राज्यपाल नियुक्त झाले म्हणले मला. अशी त्यांची ऑर्डर आहे. म्हणजे अशाही काही धक्कादायक घटना ज्योतिषशास्त्रात घडल्या. नाव सांगायचं म्हणजे आत्ताच्या श्रीनिवास पाटील जे राज्यपाल आहेत ना, त्यांच्या संदर्भात हे घडलेले दिसतात. दादा, आपलं मनोगत म्हणजे एक मोठा अनुभव विश्व आहे. आदरणीय मोदी सरांचं वाक्य मला आठवतं, जीवनातलं यश वेगळं आणि समाधान वेगळं असतं. जीवनातली यशस्वी व्यक्ती जीवनात समाधानी असेलच असं नाही, जीवनात अपयश लाभलेली व्यक्ती अनेकदा जीवनात समाधानी असते. आपण आपले काम प्रामाणिकपणे केलं, यश अपयशाची चिंता कधी केली नाही, त्यामुळे माणसाला समाधान लाभत असतं. आणि दादांच्या सहवासामध्ये हे समाधान प्रत्येकाला मिळतं. एवढं हे प्रांजळ निर्मळ मनाचं व्यक्तिमत्व आम्हाला दादा, आपला आजचा अभिष्ट चिंतन सोहळा, ही सेवा आम्हाला सगळ्यांना करता आली, या सोहळ्याचा आनंद घेता आला. आम्ही खरंच सगळेजण भाग्यवान आहोत. या ठिकाणी पुन्हा एकदा दादांच्या मनापासून धन्यवाद मानतो. आणि या ठिकाणी अध्यक्ष मनोगत या ठिकाणी संपन्न होण्यापूर्वी दादांची नात आहे, तिला 2च कडव्यांची एक कविता छान म्हणायची आहे दादांविषयी. असतात नेहमी आनंदी असे आमचे दादा, आहे खाण्याची रुची, आहे खाण्याची रुची, आणि फिरण्यासाठी उत्सुक सर्वदा, सगळ्या नातवंडांचे लाडके असे आमचे दादा. इतक्या सगळ्या यशानंतरही स्वभाव आहे अगदी साधा, अनेक विनोद आणि किस्से रंगवणारे असे आमचे दादा. असाच राहो आनंद, हीच आहे सदिच्छा. आम्हा सर्वांतर्फे तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा, मनःपूर्वक शुभेच्छा. सर्व मान्यवरांना नमस्कार आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. मनापासून धन्यवाद सानिका. या ठिकाणी अजून दादांची एक नात श्रावणी कुलकर्णी, ती अगदी 1च मिनिटामध्ये तिनं लिहिलेल्या ज्या भावना आहेत त्या आजोबांविषयीच्या तिला मांडायच्या. तिलाही विनंती या ठिकाणी यावं, त्यानंतर अध्यक्ष मनोगत थोडक्यात होईल आणि मग आभार प्रदर्शन होईल. श्रावणी कुलकर्णी म्हणजे श्री दत्तात्रय अत्रे यांची धाकटी कन्या. हिने माहेर असा एक लेख लिहिला आहे, तर त्याचे आज मी वाचन करू इच्छिते. माहेर प्रत्येक स्त्रीला प्रिय असते, त्याप्रमाणे माझ्या मनात माझ्या माहेरच्या प्रत्येक आठवणी अजूनही ताज्या आहेत. माहेर म्हणलं की बालपण आलेच. माझा जन्म तुळजापूरला झाला. 3.5 शक्तिपीठातील हे गाव, आणि महत्वाचे सांगायचे झाले तर भवानी मातेच्या मंदिराच्या परिसरात राहिल्याने आजूबाजूचे व घरातील वातावरण कायम आध्यात्मिक व संस्कारी असेच अनुभवायला मिळाले. अगदी खेळायला सुद्धा मी माझ्या मैत्रिणीबरोबर भवानी मातेच्या मंदिरात असायचे. रोज दर्शनाला जाणे हा दिनक्रम न ठरताच होत होता. त्यामुळे संस्कार वर्गाला जाण्याची गरज कधीच भासली नाही. हसत खेळत आमच्या बालमनावर संस्कार घडून गेले. माझ्या घरातील वातावरण सतत हसत खेळत असत. दादांना म्हणजे माझ्या वडिलांना व आईला वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळे व जे वाचतो ते आपल्या मुलांसमोर मोठ्याने वाचल्याने आमच्या मनावर नकळतपणे ज्ञानाचे बीज रोवले गेले. आपण कसे वागायचे हे आपणच ठरवायचे. त्यामुळे माझे दादा नेहमी म्हणायचे, सुज्ञास न सांगणे. त्यामुळे आमच्या सर्व भावंडांवर कधीच कुठलेही बंधन आई वडिलांनी लादले नाही. परंतु आई वडिलांच्या अनुभवामुळे आणि शिकवणीमुळे आमच्या लक्षात आले की जन्मतः कोणी हुशार नसतो, विचार सारखे नसतात. पण आपल्याला पुढे जायचे असेल तर समोरच्याला दोष न देता त्याचे चांगले गुण आत्मसात करावे व आपल्या सारासार बुद्धीचा वापर करावा व पुढे चालावे, हे मात्र शिकायला मिळाले. आई नेहमी म्हणायची,
शब्द हे शस्त्र आहेत, ते जपूनच वापरा. आई दादांचे वागणे, अनुभव, कृती, बोलणे यातूनच आम्हा भावंडांना बालकडू मिळाला व आम्ही सर्वांनी यशस्वी वाटचालीकडे पावले वळवली आणि आमचे आई दादाच नकळतपणे आमचे गुरु बनले. आर्थिक परिस्थिती बेताची होती, तरी पण कुठल्याही इच्छा न मारता हौसमौस करत बालपण आनंदात गेले. दादांना फिरायची आवड प्रचंड असल्यामुळे वर्षातून 2 सहली नातेवाईकांना घेऊन ते करायचे. त्यामुळे आम्हाला भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सगळ्याच ज्ञानाचे शिदोरी मिळाली. कुठल्याही परिस्थितीला न डगमगता हसत खेळत सामोरे जाणे हे मी माझ्या कणखर आईकडून शिकले. वडील आरोग्य खात्यात असल्यामुळे त्यांच्या सततच बदल्या होत असल्यामुळे आम्हाला बरीच गावे बघायला मिळाली. सध्या माझे घर वैकुंठ भूमी म्हणजे देहुला आहे. माहेरी आई, वडील, भाऊ, भाऊजे आणि भावांची 2 मुले चिन्या पिण्या आहेत. त्यामुळे तिकडे गेल्यावर मला आनंदवनात गेल्यासारखे भासते. माझ्या माहेरच्या अंगणात आहे तुळशी वृंदावन, माझ्या माहेरच्या अंगणात आहे तुळशी वृंदावन, मला भासते जणू ते आनंदवन. ठिपक्यांच्या रांगोळीप्रमाणे जोडली आहेत नाती, ठिपक्यांच्या रांगोळीप्रमाणे जोडली आहेत नाती, म्हणून तिथे आहे सदैव प्रगती, म्हणून तिथे आहे सदैव प्रगती. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ उपस्थित होतो. मी संस्थांवर एक वेळा अध्यक्ष, एक वेळा विश्वस्त, दोन्ही पद म्हणजे सेवा केली संस्थांची. आणि काही कारणानिमित्ताने आमच्या मित्रमंडळीने म्हटले नाही तुम्ही 3ऱ्यांदा सुद्धा अध्यक्ष म्हणून उभं राहायचं. मी म्हटलं नाही, मी नाही उभं राहणार. आता मी अध्यक्ष झालो आणि विश्वस्त झालो. त्यांनी भरपूर आग्रह केला. मी म्हटलं मी प्रचार करणार आहे. त्यांनी प्रचार केला, सगळं झालं. आणि निवडणुकीच्या निकालाच्या अगोदर 2 दिवस मी अत्रे काकांकडे गेलो. मनात धास्ती होती. म्हटलं असं झालं, मी निवडणुकीला उभं राहिलोय, काय होईल, निवडून येईल का नाही. मग त्यांनी मला एकच सांगितले, तुमची तसा संघर्ष आहे पण तुम्ही याच्यातून सुखरूप सुटाल, म्हणजे निवडून याल, पण तुमच्या जीवनात बदल करायला लागेल. तुम्ही तुमची ही रंगबेरंगी कपडे सोडा आणि शुभ्र कपडे घाला. आणि तेव्हापासून मी हे माझं धोतर, शर्ट, टोपी हे मी घालतो. तुमच्या पुढे सगळं आहेच. त्याच्यानंतर माझ्या वैयक्तिक जीवनातला एक अनुभव मी सांगतो. ज्या वेळेला माझ्या मुलीचं लग्न ठरवायचं होतं आणि मी पत्रिका दाखवायला अत्रेकडे आलो होतो आणि पाहुणे वगैरे सगळे पाहून गेले, परंतु 6-7 महिने झाले काही निरोप आला नाही. आणि हा पण म्हणले नाही पण म्हणले नाही. मी पण सोडून दिला विषय. आणि नंतर मी एकदा घरातून असंच गाडीतून निघालेलो होतो आणि अत्रे काका समोरच आपल्या तालमीसमोरच्या बस स्टॉपवर उभे होते. मी एकटाच होतो गाडीमध्ये. काकांना म्हणलं कुठं जायचं, म्हटलं मला निघले जायचं. म्हटलं चला मी पण पुण्याला चाललो. म्हणून मी त्यांना गाडीत घेतलं. नंतर त्यांनी मला आठवण केली की म्हटले तुम्ही मागे एक पत्रिका घेऊन आले होते तुमच्या मुलीची, काय झालं तसं. म्हटलं नाही, तो विषय संपला. म्हणलं ते होकार आले नाही, नकार आले नाही, मी सोडून नाही म्हटले ते लग्न जमणार आणि जमायला पाहिजे, सगळं त्या पत्रिकेत दाखवते. आणि खरंच दुसऱ्याच महिन्यात त्या मंडळींचा निरोप आले. म्हणले आम्हाला मुलगी पसंत आहे. हा माझ्या जीवनातला दुसरा अनुभव. असो, खरं तर 75 त्यांची आज आहे. खरं तर त्यांना मी म्हणजे अकल्पायुष्य व्हावे तया कोळा, अकल्पायुष्य व्हाया तया कोळा माझी या सगळ्या ह्याच्या दासा. त्यांना कल्पनेची बाधा न हुकवणी काळी संत मंडळी सुखी असो. 75 कडून त्यांची शतायुष्याकडे वाटचाल व्हावी अशी मी एक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा सेवक या नात्याने त्यांना शुभेच्छा देतो. आणि माझे खरं तर अध्यक्ष भाषण नाही, मी संपवतो. आणि रामकृष्ण आहे. काळे म्हणजेच दादांची नात या ठिकाणी येईल. तत्पूर्वी एक सगळ्यांना सूचना. देऊचे माझे उपसरपंच मधुकरदादा कंद यांच्या वतीनं एक सूचना सांगण्यात आली होती. ती म्हणजे 8 नोव्हेंबर देऊचे थोर सुपुत्र, महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक रामकृष्णजी मोरे सर यांचा जन्मदिवस म्हणजेच जयंती. आणि हा दिवस या ठिकाणी याच हॉलमध्ये व्याख्यान आयोजित होणार आहे. या जयंतीच्या निमित्तानं सायंकाळी ठीक 6 वाजता आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी
8 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता याच हॉलमध्ये व्याख्यान ऐकण्यासाठी या ठिकाणी यावं आणि आदरणीय सरांना आपल्या उपस्थितीमध्ये आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी यावं ही विनंती. धन्यवाद. या ठिकाणी दादांचीच नात गायत्री काळे आजचा या सोहळ्याचं गोड आभार प्रदर्शन या ठिकाणी करणार आहे आणि सर्वांना विनंती आहे की स्नेहभोजन केल्याशिवाय कोणी. अनोखे यांचे व्यक्तिमत्व अवलंबतात साधेपणाचे तत्व, करतात नेहमी अमाप कष्ट, विचार यांचे सर्वोत्कृष्ट. यांच्या बोलण्यातून दरवळतो ज्ञानामृताचा सुवास, प्रसन्न करतो वातावरण यांचा सकारात्मक वास. यांच्या दृष्टीखाली बोलतात तारे व ग्रह, सर्वांनी हर्षित राहावे हाच यांचा आग्रह. वाचा यांची नम्र तथा स्वभावही आहे विनय, अचूक मार्गदर्शन करून सोपे करतात निर्णय. अनेकांच्या प्रश्नांना देतात योग्य उत्तर, संपूर्ण गावात दरवळते यांच्या कीर्तीचे अत्तर. हरवलेल्या लोकांना देतात योग्य दिशा, अस्थिर चित्ताला देतात उमेद व आशा. ज्योतिष असूनही करत नाही अंधश्रद्धांचे समर्थन, अध्यात्म व प्रामाणिकता यांना अनुसरून करतात वर्तन. सामान्य व्यक्ती नाही तुम्ही आहात आमचा गर्व, आदर्श आहे आम्हास तुमचे जीवन पर्व. आयुष्यात यश मिळूनही नाही तुम्हाला अहंकार, जीवनातील तमाम आव्हानांचा केला मुक्तपणे स्वीकार. करावरील मुख्य रेखांना देता भाषा, अंधकारातील परिस्थितीला सापडते तेजस्वी उषा. आज करीत आहोत अभिष्ट चिंतन सोहळा साजरा, आजोबा तुमच्या जीवन गौरवाला मानाचा मुजरा. आज बुधवार दिनांक 5/11/2025 गुरुवर्य श्री दत्तात्रय अत्रे गुरुजी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त तसेच माझे भावविश्व या त्यांच्या पुस्तकाच्या 4थ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असणारे मान्यवर तसेच इतर उपस्थित सर्व मान्यवरांचे, सर्व हितचिंतकांचे, आयोजकांचे, देहू ग्रामस्थांचे, अत्रे परिवाराकडून हार्दिक आभार मानते. चुकून कोणाचे आभार मानायचे राहिले असतील तर क्षमस्व. हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. एकच मिनिट. या ठिकाणी एक विशेष सन्मान संपन्न होईल. दादांचा सहवास ज्यांना काय मिळतो आणि रोटरी क्लबचे माझे अध्यक्ष दादांवर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे ऍडव्होकेट संजयजी भसे सर यांचा या वाढदिवस आहे. सरांना विनंती, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होतो, तदनंतर दादांना आपण या ठिकाणी सन्मानित करण्यासाठी यावं. Thank you.